सोहम, म्हणजे युअर इंटरनेट कनेक्शन इज काहीतरी. व्हिडिओ का दिसत नाही.
डॉक्टर समीर. ओके. श्री सतीशभाई आणि नितीनबाई यांच्या सहकार्याने ही जी डायमंड बिहाइंड द कर्टन्स या कार्यक्रमात सर्व वैष्णवांचे मनपूर्वक स्वागत. आपण सर्व वैष्णवांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. डायमंड बिहाइंड द कर्टन या कार्यक्रमाचे आजचे 25वे पुष्प आहे. आजच्या या कार्यक्रमात लक्ष्मीपुत्र म्हणून जन्माला येऊनही मातीशी नाळ घट्ट जोडणारे आणि आपल्या माणसांचे आपले काहीतरी देणे लागते या भावनेने सदैव काम करणारे, पर्यावरण, कला, विज्ञान, शिक्षण, अध्यात्म, समाजकारण व राजकारण यांची सुयोग्य सांगड घालणारे, आपल्या विलक्षण प्रतिभेचा परीघ एका क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवणारे व त्याचा वारुहा एका क्षेत्रात तुफान दौडणारे, देव, देश, धर्म यांची यथायोग्य जोपासना व संवर्धन होण्यासाठी आपली पावले टाकणारे, कोकणातल्या आंब्यासारखे गोड आणि रसाळ व्यक्तिमत्व, सदाबहार, चिरतारुण्य, राजविंडे व्यक्तिमत्व, कल्पक आणि हुशार, तेजस्वी असे दृष्ट नेतृत्व, श्री क्षेत्र नातेगावचे सुपुत्र, हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलनायक आजचे डायमंड माननीय श्री किशोरभाई दारिया यांचे मनपूर्वक स्वागत. कालच किशोरभाईंचा वाढदिवस साजरा झाला. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले संपूर्ण आयुष्य जलसाक्षरता आणि जलसंचय यासाठी समर्पित करून माननीय किशोर दारिया साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात जलनियोजन व पर्यावरण संवर्धन या क्षेत्रामध्ये एक कार्यकर्ता म्हणून बहुमोल योगदान दिल्याचे आपल्या सर्वांना माहितीच आहे. माननीय श्री किशोरभाई समृद्ध कोकण, ग्लोबल कोकण या संस्था त्याचे प्रमुख संघटक या नात्याने देखील भरीव असे काम करत आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक कामाप्रमाणे शिक्षण क्षेत्रात माननीय श्री किशोरभाई अविरतपणे कार्यरत आहेत. आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना कोणातून हिरवळ संस्थेच्या माध्यमातून विद्यालय, महाविद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना जलसाक्षरतेचे काम देखील पुढे न्यावे या दृष्टीने माननीय श्री किशोरभाईंचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. शाळेत जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा जलसैनिक झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एका नळाचं पालकत्व घेतलं पाहिजे या उद्देशाने किशोरभाईंनी मोठी चळवळ उभी करत आहेत. आज आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीला सामोरं जात आहोत. या काळात माननीय श्री किशोरभाई यांनी अनेक सामाजिक उपक्रमात योगदान देण्याबरोबर विद्यार्थ्यांचे लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या शिक्षण संस्थेमार्फत विविध ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. आपल्या देशाला जननायकांची खूप मोठी परंपरा आहे, पण आज देशाला जननायकांपेक्षा माननीय किशोरभाईंसारख्या जलनायकांची समाजाला अधिक आवश्यकता आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आज या आधुनिक युगातील जलनायकाला माननीय किशोरभाई दारिया यांचे या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. किशोरभाई यांच्या कार्याचा आढावा मुलाखतीद्वारे घेणारे श्री सुधीरभाईंचे एक वाक्य आहे जे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या पत्रिकेत मला वाचायला पाहायला मिळते. सुधीरभाईंचं वाक्य असं आहे,
हे जग अधिक सुंदर होईल असे आम्ही जगू. फार सुंदर वाक्य, मला ते नेहमी भावतं. हे जग अधिक सुंदर होईल असे आम्ही जगू, असे सुंदर कार्य सुधीरबाई यांनी केले आहे. या कार्याचा थोडक्यात परामर्श मला असा सांगता येईल की सुधीरबाई एक उत्कृष्ट वक्ते, मुलाखतकार तर आहेतच. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून लोकरंजनातून तसेच लोकशिक्षण या अशा प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत. या कार्यक्रमाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहेत. तसेच जो 7व्या शिक्षण आयोग आला त्याचे अनौपचारिक शिक्षण व या विभागात महाराष्ट्राचं त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. सुधीरबाई यांनी चला शिकूया या दूरदर्शन मालिकेचे 30 मालिकेत सहभाग घेतला आहे. सुधीरबाई यांनी रत्नागिरी आकाशवाणीवरून अनेक कार्यक्रम सादर केलेत. सर्वात महत्वाचे म्हणजे रंगसुगंध नाट्य संस्थेचे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून त्यांनी महाडमध्ये नाट्य चळवळ रुजवली आहे. कित्येक तरुणांना ते आजही मार्गदर्शन करतात. तसेच पुस्तक बाग हा त्यांचा चालविलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. श्री सुधीर शेठ यांना आतापर्यंत 300 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बॅरिस्टर नारपई शिरवाडकर स्नेहबंध, अखिल भारतीय नाट्य परिषद सातारा, सवाई एकांकिका असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. आणि आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या वतीमध्ये त्यांना 70 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर जब्बार पटेल, गुलजार, दिग्दर्शक आळूर खोपकर यांच्याबरोबर त्यांनी कामं केली आहेत. तसेच अनेक मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी छोट्या मोठ्या हातीकांडा या चित्रपटाच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांना 2016 मध्ये रायगड भूषण पुरस्कार मिळाला आहे. अशा प्रकारे अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे श्री सुधीरबाई यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी श्री किशोरबाई यांच्याशी संवाद साधावा व या विजयादशमीच्या दिवशी विचारांचे सोने लोटावे. माननीय श्री सुधीरबाई. सुधीरबाई. नमस्कार. खरे आपुट्याचे पान नको, खरे नमस्कार. पान नको, खोटा मतलबी मान नको, सोन्यासारखं वागण्यासाठी मुक्या पानांचा दान नको. आपल्यातील उणीव शोधून पसरूया आनंद हसरा, आपल्यातील उणीव शोधून पसरूया आनंद हसरा. तोच असेल खरा उत्सव आणि तोच आपला दसरा, तोच असेल खरा उत्सव आणि तोच आपला दसरा. सगळ्या वैष्णव बंधू भगिनींना दसऱ्याच्या विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा देतो. आणि काल ज्यांचा वाढदिवस साऱ्या महाराष्ट्रातल्या युवकांनी साजरा केला, अशा चैतन्यमय नेतृत्वाला किशोरबाईंना कालच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आज खरं तर असा एक सुंदर योग आहे की किशोर दर्या यांची आज मुलाखत घेण्याचा योग मला लाभलेला आहे. ओके आहे ना. खरं तर एखाद्या कार्यकर्त्याबरोबर काम करणं आणि त्यांची मुलाखत घेणं ही अतिशय महत्वाची बाब मला वाटते. आणि म्हणूनच आज मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी किशोरबाई दर्या यांचं मन कुठं आहे हे मी तुम्हाला सांगतो. किशोरबाई दर्या यांचं मन आहे महाडच्या चांदे क्रीडांगणावर हसरा दसरा या कार्यक्रमाच्या आठवणींमध्ये. रावण दहनाचा सोहळा आणि महाडकरांची आलोट गर्दी या सगळ्यामध्ये आता किशोरबाईंचं मन हरवलेलं आहे. आणि म्हणूनच मुलाखतीची सुरुवात करण्यापूर्वी किशोर दर्यांना मी पहिला प्रश्न किंवा पहिले एक सांगतो की या हसरा दसऱ्याविषयीची आपली संकल्पना काय आणि अशा पद्धतीने दसरा सण साजरा होतो एका वेगळ्या कल्पनेतून आपण निर्माण केलेला आहे. तेव्हा आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण त्याची एक आठवण सांगितली तर खऱ्या अर्थाने आपल्याला अधिक आनंद होईल. सर्व ज्ञाती बांधवांना माझा मनापासून नमस्कार. आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभचिंतन करतानाच महाडसारख्या शहरातून शिक्षण कॉलेजपर्यंत पूर्ण झाल्यानंतर सामाजिक जीवनात आदरणीय पद्मविभूषण मोहन दर्याजींचा वारसा होताच. आणि त्याचबरोबर माझे वडील जे आपल्या श्रीनाथजी मंदिरचे सरपंच होते त्यांच्याकडून कृष्ण भक्तीचा वारसा आला. त्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही सामाजिक काम सुरू केलं त्या सामाजिक कामाची सुरुवात आता जी सुधीरबाईंनी सांगितली की खऱ्या अर्थानं हसरा दसरा हा एक कार्यक्रम करावा. हसरा दसरा म्हणजे काय की आपल्याकडच्या अनेक कार्यक्रमापैकी
एक साधारण 70 फुटाचा रावण तयार करून आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत, आपल्या मनातले दुर्गुण आहेत, त्या दुर्गुणांचा खऱ्या अर्थानं नाश करण्याकरताचा एक प्रतिकृती म्हणून रावणाचा दहन सोहळा करावा आणि त्यातून आपण तो कार्यक्रम केला. आणि केवळ रावण दहनाचा कार्यक्रम हा प्रतिकृती म्हणून न करता विचारांचा खऱ्या अर्थानं चांगल्या विचारांची सुरुवात व्हायला आवश्यक असते. दसरा हा सीमोल्लंघनाचा दिवस असतो, नवीन संकल्प करायचा दिवस असतो. म्हणून मग मला वाटतं साधारण 28 वर्षापूर्वी हसऱ्या दसऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर ऋतू बदलत गेले, पावसाळा लवकर येत गेला, त्यामुळे दसरा नंतर कंटिन्यू करता आला नाही. पण काही वर्ष आम्ही सातत्याने तो करतोय. आणि त्यातून आपण समाजाला आवश्यक असणारे विचार समाजापर्यंत कसे पोचतील याकरता पहिल्या सुरुवातीला राजू दीक्षितांना बोलवलं होतं. आणि मला हेही सांगायला आवडेल की या सगळ्या मागची तो कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रेरणा हे डॉक्टर सतीश देसाई होते. म्हणजे त्या कार्यक्रमातले सुधीरभाई पहिले पाहुणे जे होते, प्रमुख पाहुणे, ते सतीश देसाई होते. आणि त्या दृष्टीने हा हसरा दसरा आपण केला. त्या हसऱ्या दसऱ्याची आज आठवण होतीये. त्यावेळेला जसं रावण दहन केलं त्याचप्रमाणे आता आपण खऱ्या अर्थानं विचारांचा आणि देवाणघेवाण करतोय, नवीन संकल्पांची सुरुवात करतोय. खरं तर आवाज क्लिअर होतो ना सुधीरभाई? हसरा दसऱ्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, अजूनही लोक त्याविषयी बोलतात. आणि हिरवळचा कार्यक्रम म्हटला की एक वेगळी नजाकत आपल्याला पाहिजे. किशोरभाई, दसरा म्हणून हा पहिला प्रश्न आपल्याला विचारला. खरं तर विद्यार्थी दशेपासून आपण अतिशय एक चळवळ नेतृत्व म्हणून कायमच राहिलेले आहात. थोडंसं मी तुम्हाला मागे नेते की तुमच्या शालेय जीवनातलं स्टेजवरचं एकूणात परफॉर्मन्स, नंतर कॉलेजला आल्यानंतर तुमची असलेली कॉलेजमधली एक इलेक्शनची चळवळ, या सगळ्याच गोष्टी घातल्या. म्हणजे किशोर वैद्य यांची प्रत्येक चळवळ ही चळवळीला राहता त्यानंतर एक मोठी क्रांती होत गेलेली आहे. त्या कॉलेजच्या दिवसातल्या काही आठवणी जर शेअर केल्या तर आनंद होईल आणि मग आपण पुढच्या याकडे जाऊया. वास्तविक सुधीरभाई, माझं कॉलेजचं जीवन हे महाडलाच गेलं. सुरुवातीला मी सायन्स साईड सुरुवातीला आम्ही आमचे मित्र समीर मेहता, आमचा एक ग्रुप होता, आम्ही सायन्स साईड घेतली. मग नंतर लक्षात आलं की सायन्सपेक्षा आपल्याला कॉमर्स चांगलं होईल, मग कॉमर्सला गेलो. त्यानंतर योगाने म्हणा किंवा संधीने म्हणा त्यावेळेच्या कॉलेजच्या इलेक्शन्स मध्ये जास्त सहभागी झालो. ती इलेक्शन्स म्हणजे त्यावेळेची एक वेगळ्या पद्धतीची इलेक्शन झाली. कारण ज्या क्षेत्राची सुरुवात आपण करतो त्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काहीतरी असलं पाहिजे असा आपण कायम प्रयत्न करत असतो. आणि त्याच दृष्टीने मग त्यावेळेला कॉलेजचं राजकारण असेल, कॉलेजमधल्या विविध उपक्रम असतील, कॉलेजमधले ज्याला आपण नाटकं म्हणतो किंवा विविध अशा इतर गोष्टी आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा प्रयत्न राहिला. एक वेगळी जडणघडण त्यावेळेस झाली. आणि त्यावेळेला खरे तर आमचे ह्या सगळे नाट्य क्षेत्रातले माझ्या वक्तृत्वाचे गुरु कोण आहेत तर सुधीर शेठ आपणच आहात. मला शाळेच्या जीवनात पहिल्यांदा स्टेजवर उभं करणारे सुधीर शेठ आहेत. म्हणजे मला आठवतं की मला भाषण सुधीर शेठ लिहून द्यायचे आणि माझी बहीण पद्मजा हिला भाषण भारती मॅडम लिहून द्यायच्या. म्हणजे समाजाला घडवलेलं काय असतं की आपण हे बोलू शकतो. आपल्यात आत्मविश्वास कुठनं येतो? आत्मविश्वास कोणीतरी द्यावा लागतो, शिकवावा लागतो, दाखवून द्यावा लागतो. सुधीरभाई, की कॉलेजच्या जीवनात किंवा शालेय जीवनात आपल्यामध्ये असणारे विविध गुण आणि त्याकरता असणारी धडपड, आपले सहकारी, त्या सहकार्यांसाठी केलेले प्रयत्न, ही खरं तर जडणघडण नाही, खरं तर सुरुवात ही कॉलेज जीवनापासूनच झाली. मला आठवतं की बाजीराव नानावं लग्नाला चला हा शालेय जीवनाचा परफॉर्मन्स आणि त्यानंतर भीमानारायण सारखी एकांकिका की जो एक सेट पहिला कॉलेजला लावला गेला होता. समीर मेहताही मुलाखत बघत असतील तर त्यांना देखील दिवस आठवतील. आणि मला असं वाटतं अरुण म्हात्रेंचा वाढदिवस आहे तर त्यांच्या 2 वेळी मला आठवतात की जसं तुम्ही 28 वर्षापूर्वी मला गेले की ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची, ती गेली तरी निघून सावली भेटायची. तर असे ते गेलेल्या दिवसाचं स्मरण करत असताना कॉलेजच्या एकूणच चळवळीमध्ये तुम्ही एक संघटना उभी केली, समविचारी तुमचे मित्र एकत्र आले आणि मला वाटतं एका संस्थेचा महाडमध्ये जन्म झाला की ज्या संस्थेने महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श निर्माण करा. त्या हिरवळ संस्थेच्या स्थापनेविषयी आपण आम्हाला सूच करा. कॉलेज जीवनात विविध क्षेत्रात काम करत असतानाच पुण्याला ज्या वेळेला जात होतो त्या वेळेला अण्णांशी संपर्कात राहत होतो. आणि मग अण्णांकडे बघितल्यानंतर वनराईची जी चळवळ चालू झाली होती
त्या चळवळीला अनुसरून आपण पर्यावरणात काहीतरी करावं, हे खऱ्या अर्थानं माझ्या मनात जे बीज रोवलं गेलं ते पद्मश्री पद्मविभूषण मोहन दारियाजींच्या भेटीमध्ये प्रत्येक वेळेला रुजलं जात होतं. महाडला आल्यानंतर आमचा एक जेसीस नावाचा क्लब होता, परंतु जेसीस क्लब मध्ये विविध मग तिथे आपण ज्याला डोळ्याचे ऑपरेशन्स म्हणतो त्याचे कॅम्प्स घेत होतो, त्यानंतर रक्तदान शिबिरांचे कॅम्प्स घेत होतो. विविध कॉलेज जीवनामध्ये असताना 12वी पासूनच विविध अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत असतानाच की जेसीस सारख्या क्लबमध्ये आपण काम करत असताना काही समविचारींनी आम्ही असं ठरवलं की नाही, आपण एक पर्यावरणाशी अनुकूल असणारी संस्था सुरू करायची. त्यातून हिरवळचा जन्म झाला. हिरवळ करताना वनराई आणि हिरवळ वेगळं कसं असू शकतं, पण असं होतं की त्यावेळेचं काही आपले काम करण्याची पद्धत थोडी माझी वेगळी होती, धाडसाची होती. एखादा उपक्रम केल्यानंतर त्याच्यातून चांगलं उत्पन्न झालं तर ते वनराईला श्रेय जावं, परंतु त्यातनं काहीतरी वेगळं घडलं तर मात्र ते हिरवळने केलं ते आपल्याला स्वतःला ते जे काही असेल ते घेण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून मग वनराईच्या धरून हिरवळ या संस्थेचा जन्म झाला की आपण वेगळे हिरवळ करू, आपल्या डोक्यावर वनराई असेल आणि मग त्यातून आपण समाजोपयोग कामांचा वेगवेगळी सुरुवात करू, म्हणून आपण सुरू केलेली हिरवळी संस्था होती. मला आठवतं की हिरवळ ह्या संस्थेच्या सुरुवातीलाच केवळ पर्यावरण इतकाच उद्देश न ठेवता त्याबरोबरच गावातील साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक देखील काही उपक्रम सुरू करावे असं मनात होतं. आज वर्षोनिवर्ष आपल्या समाजात आपण दांडिया करतो आणि दरवर्षी म्हणजे नवरात्रात दांडिया आपण खेळलो नाही मंदिराच्या समोर तर ते वर्ष नवरात्र साजरं न झालं असं वाटायचं. त्यातूनच मग हिरवळनी पहिली जिल्हास्तरीय, पूर्ण रायगड जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा घेतल्याचं मला स्मरत आहे सुधीरबाई. आणि न भूतो न भविष्यते अशी ती स्पर्धा झाली होती. संपूर्ण कोकणातूनच त्यात संघ सहभागी झाले होते. एकूणच काय तर हिरवळ ही एक चळवळ उभी करायची, एक जनांदोलन उभं करायचं याकरता सुरू केलेला एक उपक्रम होता आणि मग त्याचं वाढत 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 रूपांतर होत गेलं. एखादा उपक्रम आणि किशोरधर्या याच्या एक वेगळं समीकरण आहे. म्हणजे हिरवळ संस्थेचा कार्यक्रम म्हटला की महाडकरांच्या नजरा या वेगवेगळ्या अँगलनी त्या कार्यक्रमाकडे पाहिजे. कारण का हिरवळचा कार्यक्रम म्हणजे अचूकता, नीटनेटकेपणा, भव्यता, आदर्शवाद या सगळ्या गुणांचा एक सुंदर संगम म्हणजे हिरवळचा कार्यक्रम. हिरवळच्या कार्यक्रमांची टायटल ऐकली की लोकांचं डोकं हसलं जातं, म्हणजे कुठून हे तुम्हाला सुचतं. तर ते किशोरधर्या आणि त्यांचा मित्रपरिवाराचं एक असं एक युनिट तयार झालं होतं आणि ते युनिट एकदा कामाला लागलं की रात्रीचे दिवस करत या साऱ्याच्या मागे आपण धावत होतो. किशोरवाडी या सगळ्यामध्ये म्हणजे तसं जर का आपला संपूर्ण धावता डाव घेतला तर मला असं वाटतं 3 आपल्याला शेअरिंग करायला लागतील. पण आता तुमच्या जवळपास एवढ्या मोठ्या करायचा धावता डाव घेत असताना मी डायरेक्ट येतोय तो होळीच्या सणाकडे. आपण अनेक वर्ष होळी खेळत आलो, होळीचा आनंद लुटत आलो, परंतु होमाच्या वेळेला ज्या वेळेला झाडं तोडली जायची त्यावेळी वनराईच्या माध्यमातून हिरवळची राहिलेली पर्यावरणाची चळवळ गतिमान करत असताना तुमच्यासारखा एक तरुण ज्यावेळेला अस्वस्थ व्हायला लागला, त्या झाडांवर जसे घाव पडत होते तशा तुमच्या मनावर देखील असे घाव पडत होते आणि ही झाडं तोडली नाही गेली पाहिजे हा विचार तुमच्या मनात आला. आणि तो विचार मनात आल्यानंतर पुढे आपण काय केलं? परंपरा आहेत, संस्कृती आहे आणि परंपरेला भेद देणं सोपं नसतं. पण काही परंपरेच्या नावाने काही चुकीच्या रूढी असतील तर त्या रूढी बदलण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्या विचाराने प्रेरित होऊन त्यावेळेला अरुणबाई मेहता होते, त्यांच्याशी चर्चा केली की अरुणबाई की अण्णा असं म्हणतायत की हिरवी झाडं तोडणं हे चुकीचं आहे. मग थोडासा अभ्यास झाला. मग आमचे मित्र संजय भिस्कुटे असतील, सुधीरबाई आपण स्वतः असाल, आपण त्याच्यावरून एक पूर्णपणे असा कार्यक्रम आखला, उपक्रम आखला की ज्या ज्या ठिकाणी होळीची मंडळं असतात, जिथे जिथे होम लागतात त्या होमाच्या ठिकाणी जाऊन मला वाटतं त्या 2 वर्षात कमीत कमी 350 पेक्षा जास्त होम मंडळांना भेट देऊन आपण हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. एक त्यांना पत्रिका दिली की कुठेही आपल्याला पुराणात हिरवं झाड तोडा असं म्हटलेलं नाहीये. कुठेही जंगलात सुकलेलं झाड, कुठेही किडलेलं झाड असेल ते घ्या किंवा झाडाच्या ज्या सुकलेल्या फांद्या असतील त्यातून होम करा. होमाचा उद्देशच मुळी पर्यावरणाच्या प्रेमाचा आहे, पर्यावरणाच्या हानीचा नाहीये. हा उद्देश आपण त्या वेळेला केला आणि मला अजूनही स्मरतंय की त्यावेळेला जी आपले होळकंड होता, म्हणजे होळीच्या आधी जी
आपण झाडं तोडतो, ती झाडांच्या तोडण्याच्या ऐवजी लोकांनी बॅनर लावले होते त्यांच्या बैलगाडीवर आणि सुकलेली झाडं तोडून त्यावेळेच्या पासून होळीला थोडासा म्हणजे ओली झाडं न तोडता किंवा शेवराची झाडं, आज शेवराचं झाड म्हणजे आपल्याला असं वाटतं की होळी आहे म्हणजे शेवराचं झाड तोडायचं. आपण कधी उन्हाळ्यात बघितलं तर शेवराचं झाड जे गुलाबी फुलांनी आणि ज्याला आपण कापूस जसा आकाशात शेवराच्या झाडावरनं पडताना बघितला की मन प्रफुल्लित होतं, त्या झाडाला होमाचंच समाधी देण्याचं काही कारण नाहीये हे लोकांना पटल्यामुळे मला असं वाटतं की सुरुवात झाली. आणि मला हेही सांगावं असं वाटतं की हिरवळचे उपक्रम हे कायमस्वरूपी वेगळं काही घडण्यासाठी किंवा त्याच्या करताच असतील असं नाही, पण आमचा उद्देश एकच असायचा की त्यातून सुरुवात व्हावी आणि त्या सुरुवातीपासून काही तरुण मुलांना, काही आपल्याबरोबरच्या असणाऱ्या साथीदारांना ह्याची समज यावी की आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टीतून अजूनही चांगल्या गोष्टी करता येतील आणि त्याचा उपयोग पुढच्या पिढीला होईल. आणि त्याचमुळे होळीला ओली झाडं जाळू नका हा उपक्रम खऱ्या अर्थानं खूप सक्सेस झाला होता. आता दरवर्षी त्याच्यामुळे खूप फरकही पडतोय. आज अवेअरनेसही वाढत चाललाय. शाळा कॉलेजेसमध्ये पुढे पुढे आपण त्याचा जास्तीत जास्त करून त्याचे सेमिनार्स घेतले, त्याच्याबद्दलचे काही व्याख्यानं ठेवली, त्याचाही फरक पडला. आणि केवळ होळीमध्ये ओली झाडं जशी जाळू नका तसा होळीचा रंग वापरताना तो देखील नैसर्गिक रंग वापरा म्हणून देखील प्रयत्न आपल्याकडनं आपण करत होतो आणि ते चालू आहे. मला खरंच या सगळ्याचा मी साक्षीदार आहे आणि मला खूपच अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीचा. आपण आता महाड वाशी असे असता पण कायमच मी इथं असल्यामुळे हे जे आपण केलेलं परिवर्तन आहे ते अजूनही मी पाहतो आहे आणि अजून तो जो बदल आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की जी आपली परंपरा आहे तिला कुठेही छेद न देता एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारावा. मला विनेरेच्या आंबवड्याची मिटिंग आठवते आणि त्या ठिकाणी अनेकांनी त्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले होते आणि तुम्ही अतिशय सक्सेसफुल झाला होता त्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला. कारण का 7 कोंडाची माणसं जमलेली मला अजूनही तो जनसमुदाय आठवतो आणि त्याच्यापुढे एक तरुण की होळी याविषयी बोलतो आणि होळीच्या लाकडांविषयी बोलतो. कारण का अनेक परंपरा जोपासणारी जुनी मंडळी देखील हा तुमचा विचार मांडला, हे खरं तुमचं यश आहे. मला अजून एक असं याच्याबरोबर एक गोष्ट आठवतो की आपला पंप आहे त्याच्यामागे चांबरखिंडची टेकडी आणि त्याच्यावर आपण वृक्षारोपण केलं होतं त्यावेळेला आणि त्यावेळेला वणव्याने ती सगळी झाडं जळून गेली होती. तर हे वणवा त्यानंतर तुमच्या मनामध्ये वणवा विरोधी अभियानाचा एक वणवा पेटला, त्याच्याविषयी आपण बोलू शकतो. खरं तर आपल्याकडे आपण बघतो की झाडं लावा वृक्ष जगवा ही जी मोहीम आहे आणि आपण दरवर्षी झाडं लावतो. परंतु मी एक प्रश्न नेहमीच विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी देखील किती जणांना माहिती असेल माहित नाही की आपण ज्या वेळेला एखादं झाड लावतो त्या झाडाला सुरुवातीपासून अण्णा मला म्हणायची तू किती झाडं लावलीस, आपण सांगायचो की यावर्षी आम्ही 1000 झाडं लावली, यावर्षी 2000 लावली, 5000 झाडं लावली. मोहनदारेजी सांगायचं की तसं समजू नकोस, झाड लावणं याचा अर्थ की झाडाचा खड्डा पूर्ण तू खणलास, झाड तू आणलंस, झाडाचा खत तू दिलंस, झाडाला पाणी दिलंस, कोणीतरी खड्डा खणून ठेवलेला आहे, कोणीतरी झाड आणून ठेवलेलं आहे, तू फक्त पिशवी बाजूला करून त्यात झाड लावलंयस आणि म्हणतोस मी झाड लावलं, तर झाड लावलेलं होत नाही. आणि मग हा विचार करताना आम्ही असा विचार केला की आपण ज्या वेळेला एखाद्या ग्रामपंचायतीला सांगतो की आपण एक वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घ्या, तेव्हा आदरणीय मला आज उल्लेख करावा लागेल की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रचंड असे संस्कार माझ्यावर आहेत. म्हणजे जे त्यांनी मला जीवनामध्ये दिशा देण्यासाठी जेवढे संस्कार केले ते तेवढे संस्कार जीवन दाखवण्याचे संस्कार ज्याला म्हणतात किंवा उपक्रमांचे संस्कार म्हणतात, ते संस्कार खऱ्या अर्थानं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्फत किंवा प्रत्यक्ष महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्फत मिळाले होते. आम्ही असं ठरवलं की एक आमच्या पंपाच्या मागचं जे गाव आहे त्या गावाच्या टेकडीवर जर आपण निरीची झाडं लावली, माझ्या अनेक क्षेत्रातले अनेक मित्र आहेत, मग उद्योग क्षेत्रात आहेत, राजकारणात आहेत, म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात मला जाता येईल त्या त्या क्षेत्रातले अतिशय नेतृत्व करणारी मंडळी असतील, ती माझ्या अतिशय जवळची, माझ्यावर प्रेम करणारी आहेत. हे एक माझं यश, माझं भाग्य मी समजतो. आमच्या मित्रात गणेश नाईक, त्यांनी काय केलं होतं की त्यांनी त्यांच्या गावामध्ये निरेची झाडं लावली होती. आणि मग ही निरा जी आपण सिंधी म्हणतो, जी आता शो साठी आपल्याला दिसतात, नारळासारखी झाडं दिसतात, काटे असतात, त्याची आपण साधारण 5000 झाडं ही ह्या ग्रामपंचायती मार्फत लावली. वरती एक किल्ला आहे, म्हणजे शिवछत्रपतींचं आपण नाव घेतो, त्या छत्रपतींची जी जलनीती आहे त्या किल्ल्यात 1 लाख लिटर पाणी, सुधीरबाई आपल्या पंपाच्या मागची टेकडी आहे, त्या टेकडीच्या मागे एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं पाणी आपण त्यावेळेला पाईपनी आणलं आणि तिथून स्प्रिंकलर करून ह्या टेकडीवरती झाडं लावली.
पण दुर्दैव असं बघा, काही वर्ष 3 वर्ष ती झाडं इतकी सुंदर झाली होती आणि दुर्दैवानं कोणीतरी वणवा लावला. त्या वणवात मला फोन आला, मी महाडला होतो, की भाई वणवा लागलाय आणि आपली सगळी झाडं तर जातायतच आहेत, त्याच्याबरोबर आपली वरतून आणलेली 3 किलोमीटरची पाईपलाईन देखील जळते, मारताच्या शेपटासारखी जळताना दिसते. त्यावेळेला थोडं वाईट वाटलं. पण एक संस्कार असेही आहेत की खचून जायचं नाही, कारण उपक्रम करताना काही वेळेला निसर्गाच्या उपक्रमात आपण यशस्वी होतोच असं नाही. ती जी एक शल्य होतं, सुधीरभाई फक्त एवढंच सांगतो, ते शल्य गेल्या वर्षी आम्ही भरलं. आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जेवढी झाडं गेली होती, आज तुम्ही महाडच्या बाजूनी कॉलेजच्या मागचा आणि आपल्या पंपाच्या मागचा डोंगर बघितलात तर पुन्हा झाडं लागलेत. प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नांनी ती झाडं त्या टेकड्या बहारदार करण्याचा जो माझा प्रयत्न आहे तो मी शेवटपर्यंत करत राहणार आहे आणि हिरवळचे माझे सगळे साथीदार त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हिरवळ आणि पर्यावरण ही तर चळवळ आहे, किंवा पर्यावरणाची चळवळ आणि हिरवळ एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. किशोरभाई, आपण समाजामध्ये वावरत असताना विविध क्षेत्रामध्ये देखील आपला स्पर्श झालेला आहे, विचारांचा स्पर्श झालेला आहे. आपला फिरण्याचा आपल्याला छंद आहे आणि नवीन नवीन जे काय चालतं त्या अभ्यास करण्याचा देखील छंद आहे. महाड सारख्या ठिकाणी ज्या वेळेला कॉम्प्युटर हा शब्द महाडच्या मुलांना नुसता जुजबी माहित होता, अशा काळामध्ये ह्या भागाला, महाड सारख्या भागाला संगणक शिक्षणाची गरज आहे. ही काळाची गरज आहे, तुम्ही ओळखलं आणि त्या दृष्टीने पाऊल उचलली. मला सांगा, त्या जे आपण कॉलेज उभं केलं त्याच्याविषयी आपण थोडक्यात सांगा. साधारण 2000 सालची गोष्ट असेल. आपण समाजभूषण पुरस्कार द्यायचं ठरवलं आणि भारतीय नागरिकत्वाचा लोकजागर, तुम्ही जसं नाव म्हणता तसं भारतीय नागरिकत्वाचा लोकजागर करायचा. त्या लोकजागराच्या निमित्तानं एक कार्यक्रमात आपण त्यावेळेला नानासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करायचं ठरवलं होतं आणि आपला विश्वास बसणार नाही, साधारण 10 लाख लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. मग नुसताच उपक्रम करायचा नाही, तर त्या उपक्रमाबरोबर कायमस्वरूपी काहीतरी उभं करायचं, हे एक कायम आम्ही एक ज्याला आपण म्हणतो ना एक स्वप्न उराशी बाळगलेलं होतं. आणि मग चर्चा झाली. त्यावेळेला असं वाटलं की आपण एक हार्डवेअर नेटवर्किंग पूर्ण रायगड जिल्ह्यात कुठेही नाही, आपण हार्डवेअर नेटवर्किंगची सुरुवात महाडला करणं आवश्यक आहे. मग जेटकिंग नावाची एक संस्था पुण्यात होती, त्याचं उद्घाटन आदरणीय मोहन दर्याजींनी केलं होतं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 40,000 रुपये त्यावेळेला त्यांचं कोर्सची फी होती, ती आपल्याकडच्या मुलांना कशी परवडणार. म्हणून मग आपण मुक्त विद्यापीठांशी संपर्क करून मुक्त विद्यापीठातर्फे महाडला पहिलं हार्डवेअर नेटवर्किंगची सुरुवात ही त्याच कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमात आदरणीय नानासाहेब धर्माधिकारीजींचा सन्मान करण्यात आला, तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेला होते विलासरावजी देशमुख, कमीत कमी 10 कॅबिनेट मिनिस्टर त्यावेळेला होते. ह्या आत्ता ज्या क्षेत्रात ज्यांनी फार मोठं काम केलं अशा नितीन देसाईंनी त्यावेळेचा तो स्टेज आणि पहिल्यांदा कोकणात, की ज्याला आपण हायड्रोलिक जॅक म्हणतो, त्या हायड्रोलिक जॅक मधून प्रमुख पाहुण्यांची एंट्री करून एक विलक्षण असा कार्यक्रम, म्हणजे सुधीरभाई त्यावेळेला आपण 10 दिवस सुट्टी घेतली होती, मला आठवतंय. एक विलक्षण असा एक कार्यक्रम केला. पण त्या कार्यक्रमाचं महत्व असं होतं की केवळ तो ज्याला आपण इव्हेंट म्हणतो तसा इव्हेंट नव्हता. त्या कार्यक्रमात आदरणीय नानासाहेब धर्माधिकारीजींच्या हस्ते आपण हार्डवेअर नेटवर्किंगचं उद्घाटन केलं. त्यांना नेटवर्किंग हार्डवेअर नेटवर्किंगच्या शाखेतून तयार झालेले अनेक विद्यार्थी आज विविध देशात आहेत आणि त्याचं श्रेय मला मुद्दाम सांगावं लागेल. हे सगळं शैक्षणिक क्षेत्रातली माझी जी चळवळ होती त्याच्या मागे माझी पत्नी सोनाली धारिया हिचा फार मोठा हिस्सा आहे. कारण हे सगळं उभं करताना एक प्रकारे ज्याला आपण बॅक ऑफिस म्हणतो ना, माझा अनेक तरुण जण आपली हे बघतायत, तुम्ही कुठलाही उद्योग करत असाल किंवा उद्योग वेगळा आहे आणि उपक्रम वेगळे आहेत, सामाजिक उपक्रम करताना ते सामाजिक उपक्रम चालण्याकरता कोणाची तरी शक्ती, कोणाची तरी ताकद, कोणाची तरी विद्वत्ता त्याच्या मागे असावी लागते. आणि मी मला भाग्यवान समजतो की माझी पत्नी आहे ती पूर्णपणे या शिक्षण मंडळाचं जे आहे हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट नावाची शाळा आहे, आज कॉलेज आहे, त्या लावलेल्या एका छोट्या बीजाचं हार्डवेअर नेटवर्किंगचं आज साधारण 50,000 स्क्वेअर फीटचं असं एक संकुल उभं आहे. त्या संकुलात वेगळेपणा देण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज BSc IT असेल, BSc सायन्स असेल, ते कॉलेजेस आहेत आणि केवळ शैक्षणिक संस्था ह्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर सुरू केलेल्या असल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा आयाम आलेला आहे आणि त्यातनं आनंद मिळतो, समाधान मिळतंय. शेवटी आनंद आणि समाधानाकरता जर आपण उपक्रम करत असलो तरच उपक्रम सक्सेस होतात.
ज्यातून तुम्हाला समाधान मिळत नाही, आनंद मिळत नाही. हे फार मोठं यश आहे आपलं. आणि म्हणजे केवळ यश नाही तर त्या काळामध्ये जी धडपड आज त्याचा ज्यावेळेला आपण रिझल्ट बघतो आणि अनेक मुलं ज्या वेळेला नोकरीसाठी परदेशात वगैरे गेलेली आहेत की जे आपल्या शाळेतून शिकून गेलेली आहेत. आपल्या शाळेतल्या मुलांनी राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या देखील विज्ञान प्रदर्शन असो किंवा विविध कार्यक्रमामध्ये फार मोठा ठसा उमटवलेला आहे. तर गुरुकुल नावाचं जे काय चळवळ चालवते नक्कीच महत्वाची आहे. आपण मागासपासून सामाजिक एकूणच आपल्या कार्यक्रमाविषयी बोलतोय. महाड इंडस्ट्री MIDC महाड स्थापन झाली, पण महाडच्या MIDC मध्ये सगळ्यांच्या बाहेरचे लोक इंडस्ट्रियलिस्ट येत होते. मला असं वाटतं अतिशय तरुण वयामध्ये महाडचाच माणसाने महाड MIDC मध्ये इंडस्ट्री उभी केली. किशोरभाई, आपल्या यशाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सुधीरभाई, म्हणजे हिरवळबद्दल बोलताना असं होतं की किती बोलावं आणि किती नाही हे सांगताना, कारण प्रत्येक उपक्रम हा हिरवळचा वेगळा असेल आणि हिरवळच्या उपक्रमांबद्दल आपण बोलतच राहू तर किती, कारण एकेका उपक्रमाचा इतिहास जर बघितला तर सुरुवातीपासून त्याच्या आत्तापर्यंत सुरू असणारे एक वेगळे पण असतं. पण एक मी सांगतो की आत्तापर्यंतच्या झालेल्या उपक्रमात मला माझ्या काही खास मित्रांनी केलेली मदत सोडली तर मी कधीही कोणाकडेही देणगीसाठी गेलेला नाही. याचं कारण असं होतं की हा माझा जो लहानपणापासून माझे वडील चंद्रकांत धारिया यांनी मला एक शिकवण दिली होती की तुम्हाला जर सामाजिक काम करायचं असेल तर ते स्वतःच्या हिमतीवर करण्यासाठी तुम्ही ताकद ठेवा आणि मग लोकांनी जर मदत केली तर ती मदत स्वीकारा. आणि त्यातूनच मग आपण पहिलं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी 12वीत असताना, मी कालच माझ्या मुलाला सांगत होतो की मी 12वीत असताना माझ्या ट्रेडिंगची सुरुवात केली आणि त्यातून माझा संपर्क काही इंडस्ट्रियलिस्ट बरोबर आला. माझे एक मित्र गोपाल मित्तल होते, त्यांना मी लाईट ऑइल डिझेल विकायला जायचो कॉलेजमध्ये असताना. त्यावेळेला त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट आला होता की डायमिथेल सल्फेट बनवायचं आणि त्यांनी जागाही घेतली होती, पण काही कारणामुळे ते म्हटले की मला करता येत नाहीये. मी 12वीत होतो आणि 13वीला जाताना 13वी कॉमर्समध्ये आम्ही ठरवलं की मी हा प्रकल्प करायचा म्हणून. मी येऊन वडिलांशी चर्चा केली. मला वडिलांनी खूप त्यावेळेला, माझ्या बाबांनी खरंच त्यावेळेला सांगितलं की नाही करा, करायचे ते करा. त्यावेळेला अजित शेठ म्हणून बाबांचे एक मित्र होते, त्यांनी देखील खूप पुढाकार घेतला. तो प्लॉट खरेदी केला MIDCतला. आणि एक असं वाटायचं की महाड MIDC मध्ये सगळ्या मुंबई पुणेवाल्यांच्या तिथे फॅक्टरी आहेत, महाडची एकही फॅक्टरी नाही. असं कायम वाटत असायचं की आपण फॅक्टरी सुरू करायची, केमिकल फॅक्टरी आपण उभारायची. मग त्यातून मी प्रयत्न सुरू केले, अभ्यास सुरू केला. त्यांच्याबरोबर त्यांच्याच ऑफिसमधून काम सुरू केलं. वरळीला त्यांचं ऑफिस होतं, तिथेच आपल्या नात्याचे, शेवटी काल जसं सुहासबाईंनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की सगळ्याच वेळेला पैसे उपयोगी येत नाहीत, काही वेळेला तुमची नाती उपयोगी येतात, तुम्ही केलेली पब्लिक रिलेशन्स उपयोगी येतात. आमचे एक नात्याचे खातू म्हणून आहेत, ते बँक ऑफ बरोडामध्ये मॅनेजर होते. त्यांना मी जाऊन भेटलो, त्यांना म्हटलं की असा मला प्रोजेक्ट सुरू करायचा आणि मला सहकार्य करा. त्यावेळेला त्यांनी ते सहकार्य केलं. तो प्लॉट घेतला. डायमिथेल सल्फेट, मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा मुलगा, मला डायमिथेल सल्फेट बद्दल फार काही माहिती होता अशातलाही भाग नाही. केवळ आमचे मित्र गोपाल मित्तल यांनी दिलेला सल्ला, त्यांचं मार्गदर्शन, यांनी फॅक्टरी सुरू करायचं ठरवलं. फॅक्टरी सुरू करताना देखील ती चांगल्या पद्धतीने कशी होईल याकरता अभ्यास केला. आणि आपला विश्वास बसणार नाही की त्यावेळेला इंडस्ट्रियल मिनिस्टर विलासराव देशमुख होते आणि मी 13वीत असताना विलासरावांकडे गेलो. म्हटलं की आपल्याला माझ्या कारखान्याच्या उद्घाटनाला यायचंय. तर ते म्हटले की कसला कारखाना आहे? तर म्हटलं एवढा छोटा कारखाना, डायमिथेल सल्फेट बनवणार आहे आणि त्याच्या उद्घाटनाला आपण यावं अशी इच्छा आहे. त्यांनी अण्णांना फोन केला की अण्णा, मला कौतुक वाटतं की तुमचा 13वीत असणारा विद्यार्थी एक प्लांट चालू करतोय, मी येणार आहे आणि तुम्ही त्या उद्घाटनाला तुम्ही देखील आलं पाहिजे. माझ्या मनात शंका होती की अण्णा येतील का नाही येतील, कारण मी तसं अण्णांना तसं म्हटलंही नव्हतं, कारण केमिकल फॅक्टरी होती आणि अरुणभाईंच्या माध्यमातून मी फक्त विलासरावांना सांगितलं होतं. अण्णा आले, विलासरावजी देशमुख आले, फॅक्टरीचं उद्घाटन झालं. अतिशय चांगल्या पद्धतीने सुधीरभाई 100 मेट्रिक टन डायमिथेल सल्फेट सुरू केलं. डायमिथेल सल्फेट हे अतिशय घातक आहे, म्हणजे ते पाण्यासारखं दिसतं, त्यातून अपघात होऊ शकतात. आणि मग पुढे त्याचा ज्या साठी आपण सुरू केलेलं होतं, पुढे ग्लोबलायझेशन झालं, त्यात सरकारची काही धोरणं बदलली, चायनामध्ये येणारा माल अतिशय स्वस्त यायला लागला आणि अडचण झाली. तरी देखील एका फार मोठ्या उपक्रम महाडमध्ये आपण औद्योगिक उपक्रम सुरू केला आणि तो चांगल्या पद्धतीने चालला याची मला जाणीव होती. मला आज मुद्दाम माझ्या सगळ्या तरुण मित्रांना सांगायचंय, जेवढी सुरुवात चांगली असते तोच वेग कायम राहतो असं नाही.
इंडस्ट्रीमध्ये आपल्या समाजातले अनेक लोक आलेत, पण ते करताना काही वेळेला अडचणी अशा येतात की ज्या आपल्याला अनसीन नसतात, आपण कधी अनफॉर्च्युनेटेड असतात की अपत्य अशा येतात उद्योगांमध्ये की त्याचा कधी आपण विचारही केला नसतो. नरसिंहरावजींच्या पंतप्रधान जे असताना त्यावेळेला झालेल्या ग्लोबलायझेशनमुळे तो सगळा येणाऱ्या इम्पोर्टेड डायमिथाइल सल्फेटचा रेट बदलला आणि जे स्पीड माझं होतं ते स्पीड सगळं तुटलं. काय करावं हे कळत नव्हतं मला. त्यातूनच पुन्हा ह्या डायमिथाइल सल्फेटमुळे काही अपघात होतात, त्या अपघातांची काही जाणीव झाली, त्याच्यामुळे आलेला मानसिकता, ह्या सगळ्यामुळे असं ठरवलं की नाही हे आपल्याला झेपणार नाही, आपल्याला बंद करावं लागेल. आणि मग सुधीरभाई मला सांगावं असं वाटतं की ती फॅक्टरी मला बंद करून माझेच एक मद्रासचे मित्र होते त्यांच्याकडे द्यावी लागली. केवळ उभी केलेली फॅक्टरी बघताना डोळ्यात पाणी यायचं की अरे बापरे, इथे एवढं मोठं आपण उभं केलं आणि ते सर आपल्या डोळ्यासमोर. म्हणजे मी 15वीत असताना माझं लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरलेल्या नंतरची गोष्ट सांगतोय की ती फॅक्टरी मला बंद करावी लागली. डायमिथाइल सल्फेटचं प्रोडक्शन बंद झालं. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आम्ही नेहमी म्हणतो की आपण हरायचं नसतं, आपण लढायचं असतं, सुरू ठेवायचं असतं, प्रयत्न करायचे असतात. आणि श्रीनाथजी बाबा आपल्याला कुठे ना कुठे उभे राहतात. समाजाला का मानतो तर समाजाच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा तेव्हा कुठे ना कुठेतरी समाजातलेच कोणतरी आपल्या मागे उभे राहतात, ही भावना नक्की ठेवा. आणि म्हणून समाज महत्वाचा आहे. ज्या वेळेला मी डायमिथाइल सल्फेटचा प्लॉट घ्यायला गेलो होतो त्यावेळेला MIDC मध्ये पिडिलाइटचे मालक मधुकरभाई पारेख हे त्यांच्या प्लॉटच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी आले होते आणि एक सही करायची त्यांना प्लॉट घेण्यासाठी आले होते. आणि साक्षीदार म्हणून, विटनेस म्हणून मला सही करायची होती. पिंपळकर नावाची मला आठवतंय, तिथे आरो होते. ते म्हटले इथे एक सही करा, यांनी हे प्लॉट घेतलं. ते मग त्यावेळेला मधुकरभाई पारेखांची माझी ओळख झाली. त्यांना वाटलं की मी कोणतरी एम्प्लॉई वगैरे असेल, काहीतरी असेल. त्यांनी मला विचारलं बाबा काय नाव? धारिया. म्हटल्यावर मोहन धारिया यांचे कोणतं प्रश्न होतात? म्हटलं माझे काका. तुम्ही काय करताय? म्हटलं मी प्लॉट घ्यायला आलो. तर त्यांनी थोडं त्यांना नवल वाटलं की कुठला प्लॉट? म्हटलं नाही, MIDC मध्ये एक प्लॉट आज घेतोय आणि डायमिथाइल सल्फेट बनवणार आहे. ते म्हटले की यू नो डायमिथाइल, व्हॉट इज डायमिथाइल सल्फेट? कारण ते UDCTचे केमिकल इंजिनियर आणि लंडन मधून केमिकल इंजिनियर सगळ्या डिग्रीज घेऊन आलेले. मी म्हटलं नाही, मी कॉमर्स स्टुडंट आहे, पण माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की हा प्रॉडक्ट खूप चालेल म्हणून मी सुरू करतोय आणि आता प्रॉडक्ट कसा बनवायचा एवढी माहिती मी घेतलेली आहे. ते फक्त हसले आणि म्हटले तुला कधी काही अडचण आली तर मला भेट. ज्या वेळेला माझी फॅक्टरी बंद झाली त्यावेळेला 6 महिन्यानंतर मी मधुकरभाईंकडे गेलो. म्हटलं की तुम्ही मला म्हटलं होतं तसंच झालं, थोडंसं डायमिथाइल सल्फेटचं मला जमलं नाही. म्हटलं काही हरकत नाही, मी कधीही पिडिलाइटचं काम, फेविकॉलचं काम कोणाला बाहेर दिलेलं नाही, पण तुमचा विश्वास आणि तुझी जी त्यावेळेची मी बघितलेली धडपड आहे, मला त्यावेळेला सुधीरभाई 20 वर्षापूर्वी पिडिलाइटचं पहिलं फेविकॉल बनवायचं काम त्यांनी दिलं आणि त्यातून आज आपल्या 2 फॅक्टऱ्या महाडला उभ्या आहेत. व्हेरी नाईस. अतिशय अभिनंदनीय आहे. म्हणजे किशोरभाई तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की आताच्या तरुण पिढीला संघर्ष हा शब्द जो आहे तो खिशात घेऊन कसा फिरावा हे कायमच तुमच्या रक्तामध्ये आहे. आंदोलन, संघर्ष किंवा अपयश आलं की त्याच्यावर उभं राहून यशस्वी व्हायचं हा तुमचा स्थायी भाव मला माहिती आहे. यातूनच आपण खूप आंदोलनं केली, पण त्यातली आंदोलनं, ज्या आंदोलनामध्ये यश आहे असं आंदोलन म्हणजे मला आठवतं की लाल बत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी, ठाणा मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी. ही कोकण रेल्वे ज्या वेळेला आली, मंजू थंडोबांचं स्वप्न जेव्हा साकार झालं आणि कोकणात जेव्हा रेल्वे धावायला लागली त्यावेळी कोकणी माणूस अचंबित झाला. आपल्या वीर जवळ आपल्या महाडला चुकवून ही रेल्वे वीर रेल्वे स्टेशन कडून दादगाव मार्गे कोकणात जायला लागली आणि आपण महाडकर बघत राहिलो. तुमच्यासारखा एक अस्वस्थ ज्याच्यामध्ये कायमच अस्वस्थ आहे की महाडला आमची रेल्वे नाहीये, पण आमचा जो वीर स्तंभ आहे त्या ठिकाणी आम्हाला काहीच उपयोग नाही. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं, अनेक नेत्यांच्या, राजकारण्यांच्या लक्षात आलं होतं, पण किशोरराजा नावाच्या व्यक्तीच्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी कोकण रेल्वेचं आंदोलन उभं राहिलं. मला थोडक्यात त्या आंदोलनाविषयी सांगा आणि त्यानंतर त्या आंदोलनाच्या यशाविषयी बोलतो. ज्ञातिबांधव, अतिशय महत्वाची घटना ही कोकण रेल्वेचा आपण एकूणच गोष्टी पाहत आलेलो आहोत, पण त्या काळात आपल्या समविचारी तरुणांना एकत्र घेऊन, महाडकर नागरिकांना एकत्र घेऊन वीर रेल्वे स्टेशनच्या धक्क्यावर उभं राहून किशोर दर्या जनतेला संबोधित करत होते आणि कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले होते की जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत एकही गाडी सुटणार नाही. आणि अशी भारावलेली सगळी माणसं त्या ठिकाणी होती. मला वाटतं किशोर दर्यांच्या आंदोलनाच्या प्रवासातलं हे फार महत्वाचं आंदोलन आहे. किशोरभाई बोला त्याविषयी. आंदोलनं करायची म्हटली की त्यात काय नवीन नव्हतं. त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारे संघर्ष करून ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केला होता.
म्हणजे मी आता तुम्ही जर कधी युट्यूब बघत असाल, आधी एकतर आपल्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या समाज बांधवांनी केलेलं काम कधीतरी बघत चला, कारण आम्हाला त्यातच बरं वाटतं. माझ्या लाईक्स किती आहेत यापेक्षा माझ्या समाज बांधवांच्या लाईक्स किती आहेत याच्याकडे मी बघत असतो. का तर त्यातून आम्हाला उर्मी मिळते, नवीन काम करायची जिद्द वाढत असते, नवीन काम करणारे कार्यकर्ते तयार होत असतात. मित्रांनो, महाडमधली 2 आंदोलनं त्यावेळेला हिरवळच्या माध्यमातून, आमच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही केली. मग आमचे कित्येक मित्र असतील, आमचे शेखर गायकवाड असेल, आमचे प्रदीप शेठ असतील, सुधीरभाई असतील, म्हणजे सगळ्यांची नावं नाही घेतली तरी त्यांना नाराज येणार नाही, हे तेवढी देखील आमची एक समन्वयता तयार झालेली आहे. महाडमध्ये कोकण रेल्वे, एक तर कोकण रेल्वे महाड पासून यायला पाहिजे होती, ती काही कारणामुळे आंबेत मार्गे गेली. त्यावेळेला ज्यांचे राजकीय हे चांगलं प्रभुत्व होतं त्यांनी तिकडून नेली. त्यामुळे जी पहिल्यांदा प्लॅन केलेली रायगड मधून, म्हणजे साधारण नात्यापुढे निघून भोगदा जो आहे तो भोगद्यानी नात्यापर्यंत येऊन मग महाड मार्गे कोकण रेल्वे जाणार होती, ती गेली नव्हती. ती गेली नाही म्हटल्यावर आता काय करायचं म्हणून मग आंदोलन करायचं ठरलं. आणि ते आंदोलन असं की मला असं आठवतंय की कुठलाही प्रश्न असेल तर हिरवळची एक ख्याती आहे की आम्ही सर्व पक्षीय सर्व मित्र घेऊन आंदोलन करतो. त्यावेळेला महाडमध्ये महाड तालुक्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन केलं. आंदोलन असं की आम्ही असं ठरवलं की पहिलं रितसर, आज ज्याला आपण कोकण रेल्वेचे अध्यक्ष म्हणतो त्यावेळेला गोखले साहेब होते, त्यांना आम्ही पत्र दिलं की गोखले साहेब, आपण महाडमध्ये वीर स्टेशन असून तिथे एकही गाडी थांबत नाहीये आणि न थांबल्यामुळे जो काही परिणाम आहे त्या परिणामांना आम्हाला काही उपयोगच नाही त्या कोकण रेल्वेचा. आपण ह्यात लक्ष घाला, अन्यथा आम्ही ह्या मार्गावरून पुढे गाडी जाऊ देणार नाही. त्यावेळेला तरी आक्रमकताही होती, म्हणजे वयही होतं, आक्रमकताही होती, साथही होती आणि आपला विश्वास बसणार नाही. दिलीप मेहताही असतील ह्या कार्यक्रम ऐकत की त्यावेळेला साधारण 2 टोप मोठे भरून चहा तिथे बनवला, कित्येक पूर्ण तालुक्यातली लोक आली आणि यशस्वी आमदार प्रभाकरजी मोरे त्यावेळेला होते, ते त्या ठिकाणी आले, अण्णा सावंतजी आले आणि यशस्वी तिथे आपण गाड्या थांबवल्या, नाही सोडून दिल्या. शेवटी गोखल्यांनी संपर्क केला. मी गोखल्यांना एकच आड घातली की गोखले साहेब, आम्ही आंदोलन मागे घेतो. त्यावेळेला किती जिद्द असायची ती बघा, की आम्ही आंदोलन मागे घेऊ फक्त एकाच अटीवर की जे काही होईल तुम्ही महाडला या. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये सत्याग्रह केला, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास महाडलाय, त्यांच्याच सभागृहात मिटिंग होईल. आपण मुद्दाम युट्यूबवर त्या मिटिंग्स बघा आणि ती भाषणं बघा. गोखले कोकण रेल्वेच्या ऑफिसमधून महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या हॉलमध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी मोरूसागर आणि एक दुसरी मांडवी या 2 गाड्या थांबवायचं लेखी आश्वासन दिलं. महाडमध्ये ह्या दोन्ही गाड्या थांबायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून वीर स्टेशनला ह्या 2 गाड्या थांबायला सुरुवात झाली. पण त्यात अडचणी होत्या, लक्षात घ्या. गोखल्यांनी सांगितलं की दारिया, तुम्ही म्हणताय, तुमचे सगळे सहकारी म्हणतायत, परंतु जर तिकीटं विकली गेली नाहीत तर गाड्या बंद करू. आणि मला समाज बांधवांना सांगायला मला आनंदही वाटतो, त्यावेळेला एक ऊर्जाही होती. 3 महिने आम्ही सगळ्यांनी मिळून काही तिकीटं अशीच घेऊन ठेवायचो, का तर ती गाडी चालली पाहिजे म्हणून. आणि ती 3 महिने ज्या वेळेला भरपूर तिकीटं गेली हे त्यांच्याकडे लक्षात आलं, त्यावेळेला त्या गाड्या चालू राहिल्या. आता कालांतराने मोरूसागर चालू आहे, दुसरी एक गाडी चालू होते. आज योगायोगाने नंतर ज्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ज्यांना मी मेंटॉर मानतो असे सुरेशजी प्रभू हे रेल्वेचे मंत्री झाले. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ह्या त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून सुधीरभाई तुम्ही विचारणारा प्रश्न असाल तरी आधीच सांगतो की कोकण रेल्वेमध्ये आपल्या महिला बचत गटांना काहीतरी काम मिळावं म्हणून मी सुरेश प्रभूंकडे हट्ट धरला की नाही, जे कॅटरिंग आहे ते संपूर्ण युपी आणि बाहेरच्या लोकांकडे आहे. आपल्या महिला बचत गटांचे डबे हे त्या कोकण रेल्वेच्या मध्ये थांबलेल्या स्टेशनमध्ये असणाऱ्या ग्राहक जे प्रवासी असतील त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे. आग्रह धरला. सेंट्रल रेल्वेमध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगच्या आधाराने एक GR निघाला. आज साधारण 7 संस्था, महिला संस्था ह्या, जर आपण कोकण रेल्वेनी प्रवास करत असाल तर आपल्याला जेव्हा जेवणाची वेळ होते तेव्हा विचारतात कुठनं जेवण हवंय का, घरगुती हवं असलं तर ही मंडळ आहे. त्या ठिकाणाहून आता जेवणाचे डबे डायरेक्ट त्या महिला बचत गट त्या ठिकाणी त्या स्टेशनवर देतात. म्हणजे कोकण रेल्वेच्या माध्यमातून सुरू केलेली धडपड आहे. आपण रेल्वेचं नाव काढलं म्हणून रेल्वेत केलेल्या आंदोलनाचा हा एक भाग झाला. त्यानंतर सुरेश प्रभूजींच्या मी असं निदर्शनात आणून दिलं की शिर्डी संस्थान आहे. आमचे मित्र हावरे, माझे परम मित्र आहेत, ते शास्त्रज्ञ आहेत,
मार्गदर्शक आहेत, त्यांना मी असं म्हटलं की आपल्याकडे शिर्डीला जाताना जर रेल्वेची काय व्यवस्था आहे, तर ते म्हटले नाही, शिर्डीमध्ये एकच प्लॅटफॉर्म असल्यामुळे रेल्वे पूर्णपणे येऊ शकत नाहीत. जर दुसरा प्लॅटफॉर्म झाला तर चांगल्या पद्धतीने शिर्डीपर्यंत रेल्वे येते. हिरवळनी केलेल्या प्रयत्नांचा जो पहिला प्रयत्न आपण कोकण रेल्वेचा सांगितला, त्यातला आत्ताचा एक प्रयत्न देखील तुम्हाला सांगून मी ह्या रेल्वेच्या विषयात थांबतो. आम्ही सुरेश प्रभूंकडे गेलो, मी हावरेंना घेतला, सुरेश प्रभूंकडे गेलो, पत्र दिलं हावरे साहेबांनी, आणि 8 महिन्याच्या आत सुधीरभाई शिर्डीमध्ये दुसऱ्या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं. त्या ठिकाणी जाहीरपणे प्रभूंनी माझं कौतुक केलं. आणि त्याच्यानंतर आता एक जी मागणी केली होती की मुंबईतून एक थेट रेल्वे दर आठवड्याला एकदा तरी शिर्डीला सुरू व्हायला पाहिजे, ती देखील पियुष गोयल यांनी सुरू केलेली आहे, आदरणीय पियुष गोयल यांनी सुरू केले. आणि ह्याचा परिपाक असा झाला की आपण एखादं आंदोलन करतो तर त्यातला किती अभ्यास होतो, त्या अभ्यासामुळेच ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आपण करू शकलो, हे सांगताना मला आनंद होतोय. ईश्वरभाई, या रेल्वेच्या आंदोलनामधला एक महत्वाचा विषय या निमित्ताने मी पुढे नेतोय की आज रेल्वेमधून जे ट्रक जात आहेत, ट्रक टर्मिनल जो कोलाडला झाला, ती तुम्ही फार मोठी अचिव्हमेंट सांगितली नाही. आणि आज रेल्वेला ज्या कोकण रेल्वेला जे मॅक्झिमम उत्पन्न आहे, जो कोलाडजवळ ट्रक टर्मिनस आहे, ही तुमची मागणी होती. गोखले साहेब, आपण ज्यावेळेला गोखले साहेब एकत्र जेवत होतो त्यावेळेला आपण असं सुचवलं, त्यावेळेला अनेक जण लोकांना हसत वाटत होतं की असं कसं होईल, हे ट्रक कशा का जातील त्यांनी, पण आपण कुठेतरी त्याचा अभ्यास केला होता. मला वाटतं जाता रोरो सर्व्हिस जी आहे, ती रोरो सर्व्हिस जर सुरू झाली तर कोकण रेल्वेला फायदे देऊ शकते. हे त्यावेळेला आपण निदर्शनात आणून दिलं होतं गोखलेंना की गोखले साहेब रोरो सुरू करा. त्यावेळेला कोलाडला आता जे रोरोचं स्टेशन आहे, आता आपल्याला जर ट्रक भरायचा असेल रत्नागिरीकडे किंवा गोव्याकडे नेण्यासाठी, तर त्याचं स्टेशन जे रायगडमध्ये कोलाडला झालंय, मी त्याच्या श्रेयासाठी कुठल्याच गोष्टी आम्ही घेत नाही, परंतु त्याला वेग आला. त्या गोष्टी ज्या वेळेला महाडचं आंदोलन झालं त्यावेळेला रोरो सुरू व्हावी हा आग्रह जो होता की नाही रोरो सुरू करा, रोरो सुरू केलीत तर ट्रक डायरेक्ट ह्या रेल्वेनी पुढे जातील. आणि त्याचं जे रोरोचं जे स्टेशन आहे ते हाजीबंदरला म्हणजे मुंबई जवळ करत होते. मी त्यांना आग्रह केला नाही, ते रायगडमध्येच करा, कसं करायचं ते ठरवा. तेथून बरंच पत्रव्यवहार झाल्यानंतर आनंदाची बाब म्हणजे ते रोरोचं स्टेशन कोलाडच्या जवळ सुरू झालं आणि त्यातून रोरो आता छान जाते. म्हणजे कित्येक गोष्टी हिरवळणी केलेल्या अशा आहेत की त्याचं श्रेय किती याच्याकरता आपण कधीच केलेलं आहे. श्रेयासाठी कुठल्या गोष्टी आजपर्यंत आम्ही केलेल्या नाहीत. मग तुमच्या रोरोचं असेल, हिरवळचं असेल, आज गांधारीच्या लेण्यांचं सुशोभीकरण असेल, किंवा त्याही पेक्षा एक रस्ता महाडवरून पुण्याकडे जाणारा जो रस्ता आहे, भोरचं आंदोलन, आपला विश्वास बसणार नाही की आपला महाडचा भोरचा रस्ता समाज बांधवांना पूर्णपणे बंद झाला होता आणि तो कधीच सुरू झाला नसता. कारण धरणाचं जे काम झालं त्यात तो रस्ता गेला होता आणि तो रस्ता गेल्यामुळे संपूर्ण वरण, महाड, बिरवाडी या गावांकडून आपण जे पुण्याला जात होतो तो रस्ता पूर्णपणे 8 महिने बंद होता आणि तो बंद होणार कायमचा, असंच संपूर्णपणे बोलाचाली चालू झाल्या होत्या. त्यावेळेला विजयसिंग मोहिते पाटील मंत्री होते आणि आपल्याला मी सांगितलं की जी देवाची कृपा आहे त्याच्यामुळे सगळ्यात चांगल्या लोकांचे माझे संबंध चांगले असायचे. त्यांची देखील एक महाडला ज्यावेळेला फॅक्टरी आली होती, गगनगिरी महाराज त्यांच्या उद्घाटनाला आले होते, त्याच वेळेला ते माझ्याकडेही आले होते आणि माझेही त्यांचे अतिशय सख्याचे संबंध होते. मी त्यांना आग्रह धरला की हा रोड सुरू झाला पाहिजे. ह्या जर रोड सुरू झाला नाही तर महाडचं फार मोठं एका बाजूने पुण्याला जायचं नुकसान होईल. महाराष्ट्रात 2 म्हणजे आपल्याकडच्या भोर आणि महाड अशा 2 राज्यांमध्ये म्हणजे पुणे आणि 2 तालुक्यांमध्ये एकाच वेळेला आंदोलन केलं आणि ते देखील 15 ऑगस्टला आंदोलन केलं. हिरवळनी ठरवलं आंदोलन करायचं नाही, आम्ही जाऊन देणार. पूर्णपणे महाडचा मुंबईचा रस्ता आहे तो रस्ता आम्ही थांबवला. त्यावेळेला देखील मला आठवतंय की अण्णा सावंत आले होते आणि अण्णाजींनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला होता, भरघोस पाठिंब्याने पुण्याच्या, कारण तो रस्ता आहे तो पुण्याच्या पाटबंधारेमध्ये सामाजिक बांधकाम मध्ये, त्यामुळे पुण्याचे सामाजिक बांधकामाचे जे प्रमुख होते ते आले. त्यानंतर विलासराव देशमुखांनी त्यावेळेला 60 कोटी रुपयाची मंजुरी देऊन तो रस्ता पुन्हा पूर्ववत केला आणि आंदोलन झाल्यामुळेच भोरमध्ये आणि महाडमध्ये 15 ऑगस्टला एकाच दिवशी आम्ही जाऊन त्याची पूर्वतयारी इतकी सुधीरभाई केली होती की तिथल्या सगळ्या टीव्ही चॅनलवर तिथे गावोगाव बैठकी घेऊन तिथल्या लोकांना तयार करून आणि ते यश येतं. थोडक्यात उपक्रमाचं यश काय असतं त्याचा आनंद अनुभवायला मिळालेला होता ही फार मोठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या मार्फत.
या निमित्ताने अनेकांना ही गोष्ट माहिती नसेल. आजच्या आपल्या मुलाखतीच्या निमित्ताने ह्या 2 गोष्टी लोकांना माहिती झाल्या की आंदोलन किंवा स्टंटबाजी करणं सोपं असतं, परंतु त्याची जे त्याच्यामागचा पाठपुरावा आहे किंवा त्याच्यामागचं यश आहे ते लोकांना दिसत नाही. या निमित्ताने आज अधोरेखित झालं, अतिशय चांगलं झालं. किशोरभाई, आपण जसं पर्यावरण किंवा या क्षेत्रामध्ये आहात तसं महाडच्या इतिहासातलं एक मोठं संमेलन झालं, कोकण मराठी साहित्य परिषदेचं मध्यवर्ती संमेलन. आपण त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व्हावं असं आपल्या घरामध्ये रात्री आपण जेवण घेत असताना तर आपल्या शेजारी खुर्चीत बसून मी आपल्याला हे सांगत होतो. तुमच्या नेहमीप्रमाणे तुम्ही म्हटलं आपण करू ते, पण ते असं माझ्यावर काही जबाबदारी देऊ नको. मी म्हटलं जर तुम्ही स्वागताध्यक्ष झालात तर आणि तरच हे संमेलन यशस्वी होईल. या संमेलनाविषयी बोलायचं म्हटलं तर अनेक तास अपुरे पडतील. थोडक्यात स्वागताध्यक्ष झाल्यानंतर आणि संमेलनाच्या यशाबाबतीत आपण बोलावं, त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ. मी म्हटलं ना की चांगल्या लोकांशी माझा संबंध सततच येत आणि प्रेम वाढत गेलं. शशी मेहतांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं. त्यांनी मला माधव गडकरींना जोडून दिलं होतं. कॉलेजच्या जीवनाच्या आधीच शालेय जीवनातच माधव गडकरी माझ्याकडे आले होते. म्हणजे कोकण साहित्य संमेलनाची सुरुवात व्हावी ही सुरुवात महाडला माधव गडकरीजी माझ्याकडे आले होते. तेव्हा सुधीरबाईंनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारावं असा माझा आग्रह होता. त्यांनी ते स्वीकारलं आणि कोकण साहित्य परिषदची सुरुवातच म्हणजे कोकणात सुरू झाली माधव गडकरींच्या मार्फत. ती आपल्या घरातून झाली होती, माझ्या घरी झाली होती. त्यामुळे कोकण साहित्य परिषदेचं एक मोठं संमेलन व्हावं हे जेव्हा सुधीरबाईंनी मला सांगितलं तेव्हा आनंद वाटला की चला साहित्यिकांबद्दल मला आकर्षण आहे. कारण वेगवेगळ्या कविता ऐकणं किंवा ज्या ज्या वेळेला मन आपलं अस्थिर होतं त्या वेळेला चांगली गाणी, चांगल्या कविता, चांगल्या लोकांचे विचार ऐकले की थोडं मन स्थिर होऊन पुन्हा ऊर्जा मिळते. ही साहित्यातली ताकद मी स्वतः अनुभवली होती. आणि म्हणून महाडमध्ये कोकण साहित्य परिषद हे अखिल भारतीय कोकण साहित्य परिषद आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या एवढंच मोठं व्हावं अशी मी इच्छा व्यक्त केली. आणि आपल्या सगळ्या साक्षीदारात की साहित्य म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड असली पाहिजे असं मी ठरवलं. की सगळ्यात संत साहित्याचे महत्वाचं आहे. मग संत साहित्याचे सगळ्यात मोठे प्रचारक ज्यांनी माझं आयुष्य घडवलंय, कित्येकांचे आयुष्य घडवलेत असे आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी आणि आता आप्पासाहेब धर्माधिकारी, तर दासबोधाचे प्रचारक आणि दासबोधाच्या निरूपणातून असंख्य लोकांना उभं करणारे. म्हणजे साहित्यातलं खरं जर महत्व असेल तर ते संत साहित्य आहे. आणि म्हणून दासबोधाच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्याकरता त्याची सांगता अध्यात्माने व्हावी आणि त्याचा शुभारंभ हा विज्ञानाने व्हावा. मग तो विज्ञानाने कसा होईल? मी मधुकर भावेजींना बोललो की मधुकर भावेजी असा असा कार्यक्रम करायचा आहे. ते घेऊन मग विजय भटकरांकडे गेलो. आणि महाडच्या इतिहासात एक मोठा शास्त्रज्ञ ज्यांनी भारतासाठी संगणक तयार केला आणि एक वेगळं साहित्य विज्ञानातलं ज्यांनी साहित्य दिलं, ज्याचा पूर्णपणे म्हणजे ज्ञानेश्वरांवर ज्यांची नितांत श्रद्धा आहे आणि जे काही विज्ञान आहे याची सुरुवात अध्यात्मातूनच आहे असं सांगणारे सगळ्यात मोठे संशोधक, सगळ्यात मोठे असे आपले विजयजी भटकर हे महाडला आले. त्यांच्या हस्ते साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. मधु मंगेश कर्णिक जे आहेत त्यांचं प्रेम आणि त्यावेळेला साहित्य मुद्दाम आपण कोकण साहित्य परिषद बघा, इतका अप्रतिम सोहळा झाला की त्या सोहळ्याची आजही वर्णन करताना म्हणजे आम्ही असं म्हणतो की आपण गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल माहित नाही, पण कधी कधी आपण केलेले चांगले कार्यक्रम आपण बघताना, फोटो बघताना, त्याच्यातले झालेल्या गमती जमती आठवताना जो आनंद असतो तोच खरा आनंद आहे. साहित्य संमेलनात सर्वोत्कृष्ट असे कार्यक्रम असावे. मग साहित्यातलं सर्वोत्कृष्ट कोण आहेत? राहुल देशपांडेंचं गायन असावं. ज्यांनी जे साहित्यिक येतील, जे सारस्वत येतील त्या सारस्वतांना राहुल देशपांडे असावे. सुबोध भावेंनी त्याचं निवेदन करावं की जेणेकरून साहित्यात अतिशय ज्यांनी वेगवेगळ्या मराठी चित्रपट असतील, बालगंधर्व सारखे चित्रपट असतील, त्यात केलेलं काम असेल, त्या लोकांना महाडमध्ये चांगले लोक आले पाहिजेत. माझ्या महाडच्या समाज बांधवांनी, मित्रांनी, मी महाडमध्ये कोणालाच आणायचं ठेवलं नाही. सुधीरबाई, कॉलेजच्या गॅदरिंगला किंवा कॉलेजच्या मुलांना वेगवेगळ्या विषयात ज्या वेळेला कुठलं घ्या म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ना की करिअर काउन्सिलिंगचा कार्यक्रम, गंमत अशी असते की करिअर काउन्सिलिंगला मुलं येत नाहीत. मग त्याचं आकर्षण म्हणून आत्ता जे सगळे मोठे गायक आहेत, तुमचा सुबोध असतील, आमच्या नात्याचा आपला
सगळ्यात मोठे जेवढे गायक आहेत ते सगळे मोठे गायकांचे कार्यक्रम महाडला केले होते. परंतु त्याच्यात मला ज्यांचं राहुल देशपांड्यांचं गायन आणि सुबोध भावांचं गायन आपण साहित्य परिषदेच्या निमित्तानं ठेवलं. त्याचबरोबर त्यावेळेला सर्वोच्च TRP असणारी मालिका होती श्री तशी सौ. त्याच्या दोघांचेही की कसं असतं, साहित्य लिहिलं जातं, एखादी कादंबरी लिहिली जाते, परंतु ती नाटकात करताना त्याच्यात काय होतं, कसं करायचं असतं, ही माहिती माझ्या तरुणांना मिळावी म्हणून त्यांना घेऊन येऊन त्यांची प्रकट मुलाखत आमच्या मित्रांनी घेतली. खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनात त्याही पेक्षा तिथे जी पुस्तकं संपली, त्या साहित्य संमेलनातून निर्माण झालेले महाडचे काही साहित्यिक उभे राहिले. सुधीरभाई, हे सगळे तुमचं श्रेय आहे, तुमचं आहे. महाडमध्ये साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या देशमुख मॅडम असतील किंवा आपण सारेच असाल, त्यांचं सगळ्यांचं श्रेय होतं. मी केवळ निमित्त होतो. पण एक निश्चित की महाडच्या इतिहासात जे काही भरीव आणि अप्रतिम कार्यक्रम झाले, जसा भारतीय नागरिकत्वाचा लोकजागर झाला तसंच साहित्य संमेलन झालं आणि टोकाचं झालं. म्हणजे मला त्याचा खरोखरच मनापासून आनंद आहे. आणि त्याच्यात एक विशेषही सांगतो की हे सगळं करताना सुधीरभाई एक विषय उद्योगाचाही आहे की महाडमध्ये कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी केबलची चळवळ आहे त्या केबलच्या चळवळीशी मी निगडीत आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये केबल ओनर्स असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. आपल्या गावामध्ये असणाऱ्या केबलच्या ज्या भानगडी होत्या त्या सोडवण्यासाठी माझे मित्र सदानंदजी कदम असतील किंवा सुर्वे असतील, दोन टोकाची भूमिका असणारे दोन केबलचे प्रमुख, यांना महाड सारख्या ठिकाणी मी एकत्र आणलं आणि त्यातून आज रायगड जिल्हा केबल असोसिएशन उभी राहिली आहे. कमीत कमी प्रत्येक ज्या गावात जाल त्या गावात केबलचा एक आमचा साथी, आता त्याची स्वतःचा नेटवर्क ज्याला म्हणतो, असे स्वतःची नेटवर्क उभी राहिलेली आहेत. त्यातून त्यांचं खूप मोठी सुधारणा झालेली आहे आणि ही शक्ती सगळी आपल्यावर असते. आज कुठलीही गोष्ट दाखवायची म्हटली किंवा जी लोकांपर्यंत पोहोचवायची म्हटली तर ही केबलची शक्ती माझ्याकडे होती. साहित्य संमेलनाच्या मार्फत ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात आणि आता पर्यायाने महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची ताकद ह्या सगळ्या माझ्या औद्योगिक किंवा केबल मित्रांच्या मार्फत देखील आणि त्या क्षेत्रात असणाऱ्या माझ्या संबंधात देखील झाली आहे. आपल्याला पटणार नाही की आपण इंटरनेट आत्ता बोलतोय, आत्ता आपण हे सगळं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झूम करतोय. साहित्य संमेलनाचा कार्यक्रम हा महाडमधला लाईव्ह कार्यक्रम हा 32 देशात पोहोचवण्याचं काम हे त्यावेळेला आपल्या हिरवळच्या असणाऱ्या नेटवर्क मार्फत केलं होतं. आपलं इंटरनेटचं जे डिव्हिजन आहे, आज जे इंटरनेट महाडमध्ये असेल, पेणमध्ये असेल, निरनिराळ्या ठिकाणी आम्ही करतोय, आमची इंटरनेटची एक कंपनी आहे, त्या मार्फत 32 देशांपर्यंत साहित्य संमेलनाचा कार्यक्रम झाला होता. याचा देखील मला तेवढाच आनंद होतोय. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या इतिहासामधलं न भूतो न भविष्यती अशा तऱ्हेचं संमेलन किशोरभाई आपल्या स्वागत अध्यक्षपदी झालं. जाताना एक छोटीशी आठवण करून देतो की 2003चं पहिलं जिल्हा संमेलनाचं देखील आपण त्यावेळेला क्रियाशील होतात. त्यावेळेला आपण जिल्हा संमेलन केलं होतं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदाच्या लॉनवर आपण केलं होतं आणि ते देखील आपण तेवढं यशस्वी केलं होतं. मला असं वाटतं विविध चळवळीच्या आणि विविध माध्यमांशी किशोर निगडीत आहेत. खरं तर की ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात, तेच फक्त प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून येतात. या पाडगावकरांच्या कवितेसारखं जगणारे तुम्ही आहात. तुमच्यामध्ये एक संवेदनशीलता आहे. मधल्या काळामध्ये संपूर्ण आशियामधली जी मोठी रयत शिक्षण संस्था आहे त्या डायरेक्टर बोर्डावर पण देखील आपली निवड झालेली आहे. त्याबद्दल मला मनापासून अभिनंदन करतो. ते रयत शिक्षण संस्थेला एक 21व्या शतकातलं वेगळं शिक्षणाचा आयाम देणारा एक डायरेक्टर या ठिकाणी मिळाला, कार्यकर्ता मिळाला, त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. नात्याच्या आपण शाळेचे तर चेअरमन आहातच. सद्गुरू अनंत महाराजांचे आशीर्वाद आपल्या ठाई आहेत आणि अनंत महाराजांचा उत्सव हा सामाजिक उत्सव कसा होईल याच्या आपण कायमच प्रयत्न झालेले आहेत. किशोरभाई, या सगळ्या प्रवासामध्ये गेल्या मला वाटतं 2 वर्षापूर्वी दिव्यांग मुलांसाठी आपण चालू केलेली मुक्तांगणची शाळा अतिशय संवेदनशील विषय, आपण त्याच्याविषयी बोलावं. हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट तर्फे केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा असू नये तर ती शाळा अशी असली पाहिजे की मुलांमध्ये खरंच संस्कार झाले पाहिजेत. मला सांगायला आनंद वाटतो. आमची सोनाली असेल किंवा तिच्याबरोबर काम करणाऱ्या विद्यामिता असतील किंवा आज ह्या मुक्तांगणच्या प्रमुख ज्या आहेत त्या देखील साबळे मॅडम आहेत. त्या म्हणजे आपल्या सामाजिक चळवळीत उभे राहणाऱ्या आपल्या ह्या सामाजिक सगळ्या भगिनी आहेत आणि मंजुषा साबळे मॅडम अतिशय जबाबदारीने हे मुक्तांगण नावाचं एक वेगळं विभाग ज्याला आपण दिव्यांग मुलांकरता सुरू केलेलं आहे ते आता प्राथमिक टप्प्यात आहे. हळूहळू त्याची देखील पुढच्या टप्प्यात जायची तयारी सुरू झालेली आहे.
आज ह्या विश्वात असणाऱ्या महामारीमुळे कदाचित काही काळ थोडं सगळं स्थैर्य झालेलं असलं तरी महाडमध्ये आज शैक्षणिक जी संकुल आहेत त्याच्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचं काम असेल ते काम आपल्या हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट मार्फत सुरू आहे. दिव्यांग मुलांनी चांगल्या पद्धतीने आपल्या भागातल्या मुलांना त्याच्यात शिक्षण मिळावं, कुठेतरी उपक्रम मिळावे. आपले रत्नागिरीचे बिपिनभाई आहेत, बिपिनभाई शहांकडे मी गेलो असताना त्यांनी ते ज्या संस्थेचे एक संचालक आहेत, मी कुठेही गेलो तर त्या गावातलं पहिली एखादं काही वेगळं सामाजिक काम बघायला जातो. त्यांनी मला त्यांच्याकडे दिव्यांगांची असणारी रत्नागिरीतील शाळा आपण कधी गेलात तर मुद्दाम बघायला जा, एक भव्य असं मंदिर म्हणता येईल अशी दिव्यांगांची शाळा त्यांनी सुरू केलेली होती. ती बघून आल्यानंतर मी ठरवलं की महाडमध्ये देखील आपण ही शाळा करायची. योगायोगाने मंजुषा साबळ्यांसारख्या आमच्या प्रमुख तिथे आम्हाला मिळाल्यात, त्यांच्या माध्यमातून आपण ही शाळा पुढे नेतोय आणि आपल्याकडच्या मुलांना आपल्याकडचा विद्यार्थी कुठे मागे पडू लागणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज समाजातल्या विविध गोष्टी करताना देखील त्यात आपण असावं, मग समाजाचा हॉल असेल. आज आपल्या सगळ्यांना मला आज आठवण करून द्यावीशी वाटते की ज्या बीएस बुटाला हॉलमध्ये आपण अनेक कार्यक्रम करता, अनेक लग्न कार्यक्रम करता, त्याच्या बाजूने गेलेला एक रस्ता आहे. मित्रांनो, तो जर रस्ता नसता ना तर आपल्या हॉलला फार मोठं तसं महत्व आलं नसतं. अरुणभाई मेहतांचं नाव त्या रस्त्याला दिलेलं आहे. अरुणभाई मेहतांचा फार मोठा समाजावरती प्रेम होतं. म्हणजे आपण असं म्हणतो की अरुणभाईंचं काय काय नातं होतं समाजाचं, नाही, खूप प्रेम होतं. महाडला झालेलं पहिलं अधिवेशन समाजाचं आठवा, त्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून अरुणभाई आले होते. त्यांनीच त्यावेळेला अरुणदात्यांची मैफिल जमवून दिली होती महाडवासीय आपल्या दशनिमा बांधवांसाठी. त्यांच्या प्रयत्नातून तो रोड झाला. तिथे असणाऱ्या भाडोत्र्यांना खाली करण्याकरता जिथे जिथे सामाजिक कामामध्ये आपल्याला भाग घेता येईल, जिथे जिथे आपल्याला योगदान देता येईल. मग आज संदीप शेठ आहेत, ऐकत असतील कदाचित ते, की भगवानदास बेकरी संजय शेठ आहेत, आमचे प्रशांतभाई शेठ आहेत, त्यांच्या माडीवर पहिली बैठक झाली आणि त्या ठिकाणी ठरलं की आपण सगळ्यांनी मिळून सुरुवात केली तरच हॉल उभा राहील. मग सतीशबाईंनी केलेलं योगदान असेल किंवा बाकी सगळ्यांनीच, अण्णाबाईंचं त्यात योगदान असेल, स्वतः वसंतभाई पितांबर मेहतांचं जे वसंतभाईंचं योगदान असेल, त्याच्यामुळे तिथे एका मीटिंगमध्ये समाजासाठी मी जी एक सूचना मांडली की आपण जर 2-3 लाख रुपये सुरू केले, आता उभे केले तर काम थांबणार नाही आणि चालू होईल. ते झालं. थोडक्यात सांगायचं एवढंच होतं की हा समाजाच्या साठी ज्या ज्या कामात आपल्याला योगदान देता येईल ते योगदान देताना मला आनंद वाटतो की अरुण मेहतांसारखे माझे गुरुवर्य होते, त्यांनी तो रस्ता ताबडतोब केला. त्यासाठी त्यांच्या आमदार फंडातून त्यावेळेला व्यवस्था करून दिली आणि म्हणूनच तो रस्ता झालाय. आज अशा आठवणींनी मन उचमळून येतं की खरोखरच समाजात आपण करू शकतो आणि म्हणूनच त्याचा एक पुढील भाग म्हणून मुक्तांगण सारख्या संस्था आपण आज करू शकतोय, सुरू करू शकतो. तुमच्या मनामध्ये सद्विचार असेल आणि तुमच्या मनामध्ये करण्याची काही जिद्द असेल तर त्याच्यामागे परमेश्वर उभा राहतो आणि तो परमेश्वर असं माणसाच्या रूपाने कायमच उभा राहिलेला आहे. फक्त तुमची करण्याची तयारी असली पाहिजे. आणि मला असं वाटतं तुमच्या संपूर्ण यशामागे जे जे उपलब्ध माणसं आहेत की ज्यांच्या वाचून आपल्या समाजाचं भलं होऊ शकतं, या सगळ्यांना एकत्र घेऊन पक्षा किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन असणारे किशोरभाई दर्या हे त्यावेळेला पाहिलेले आहेत. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मिटिंगला असणारे किशोर दर्या संध्याकाळी उद्धव साहेब ठाकरेंबरोबर देखील असू शकतात आणि दुसऱ्या दिवशी शरद पवारांवर देखील चर्चा करू शकतात. या सगळ्या माध्यमातून केवळ राजकीय कुठलाही प्रवास आपल्याला साधायचा नाहीये, पण यातून जर माझ्या समाजाचं, आपल्या मुलांचं भलं होणार असेल तर त्याच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. आणि हेच तुमच्या खऱ्या यशाचं धमक आहे. किशोरभाई, हा तुमच्या एकूणच प्रवासाचा एक टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना आपण जलसाक्षरता, शेती, जलसंचय क्षेत्रातलं कार्य जे तुमचं आहे की ज्या उत्कृष्ट कार्यामुळे आज कोकणला नवसंजीवनी मिळणार आहे आणि ज्याच्या आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे आपल्याला महाराष्ट्र शासनाने जलनायक हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार दिलेला आहे. तुम्हाला ज्या दिवशी पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी सगळ्यांचीच आमची छाती अभिमानाने फुलली की खरोखरच किशोरदारांनी कधी हा पुरस्कार मागितला नसेल, पण शासनाला असं वाटतं की या तरुणाला पुरस्कार दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं किशोरदारे आता फक्त महाडचे राहिले नाही तर चमकू दे कोकण माझा चमकू दे, नदी नाल्याला धरण बांधा जाई शेतात पाण्याचा लोंढा, हे एका शाहिराने कवन म्हटलेलं आहे. त्या कवनाची खऱ्या अर्थाने जर आपल्याला सिद्धी बघायची असेल तर किशोरदारांचं एक काम आहे. मला असं सांगा की पाणी अडवा पाणी जिरवा या कार्यक्रमाअंतर्गत आपण केलेलं काम त्या ठिकाणी अधोरेखित करायला हरकत नाहीये. वनराईच्या माध्यमातून आपण हे केलेलं काम आज महाड तालुक्यासाठी नव्हे तर कोकणासाठी संजीवनी ठेवतो.
आपण एखादा विषय घेऊन काम करावं अशी एक जडणघडण पद्मविभूषण मोहनदारियाजींच्या संस्कारांमध्ये झाली होती. आणि पाणी हा विषय आपल्याकडचा इतका गंभीर विषय आहे की ज्या प्रदेशातून मी येतोय, ज्या प्रदेशावर देवाची एवढी मर्जी आहे की जिथे 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, आणि ते तरी देखील मार्च एप्रिल मे मध्ये, मी ज्या गावातून आहे त्या महाडला पोलादपूरला 5 नद्यांचा उगम आहे. 5 नद्यांचा उगम असणाऱ्या पोलादपूरमध्ये आज मार्च एप्रिल मे मध्ये प्यायच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. शेतीसाठी पाणी नाही म्हणून सुधीरभाई आपल्याकडचं शेतीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचं शेतीच्या लागवडीखालचं क्षेत्र हे 30% कमी झालेलं आहे. आज कोकणामध्ये असणाऱ्या पाण्याचा वापर म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात भारतातली जास्त धरणं आहेत आणि कोकणातील आपण ज्या, मी कोकणाचं बोलतो म्हणजे ज्या भागातून आपण आहोत त्या ठिकाणी आता महाडसारख्या शहरात 5 धरणं आता येऊ घातलेली आहेत, पण त्याच्यात कुठलं 90% आहे, कुठलं 85% आहे. त्याकरता ती पूर्ण झाली पाहिजेत. त्याकरता एक फार मोठा प्रयत्न आपण 2 वर्षापूर्वी केला. एक जलचिंतन शिबिर ज्याला म्हणतो अशा पद्धतीने केलं, ज्याची सुरुवात आमचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते, त्यांना आणलं आणि त्यातून महाडच्या जे आपले अर्धवट अवस्थेत असणारे उपक्रम आहेत आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर आहेत, आमचे आमदार भरतजी गोगावले आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करून त्यामुळे बरीचशी कामं जी अर्धवट अवस्थेतील धरणांची आहेत ती पूर्ण होतोय. पण त्याही बरोबर आपण काय करता येईल, म्हणजे धरणं ही शासनाने पूर्ण करायची आहेत, पण एक व्यक्ती म्हणून तुम्हाला पाण्यासाठी काय करता येईल, किंवा जीवनात प्रत्येकाला असं वाटतं की कुठेतरी मी योगदान द्यावं, तर कुठे देता येईल. आज मागच्या 20 वर्षात आपल्याकडे बांधलेले जे बंधारे आहेत पाणी अडवण्यासाठी त्यांची परिस्थिती बघितली तर त्यांचं कधीही सर्वेक्षण झालेलं नाही की जुन्या बंधाऱ्यांची आज काय स्थिती. आता महाडवरनं पोलादपूरला जाताना तुम्हाला एक कोल्हापुरी आता जाताना मुद्दाम बघा एक बंधारा दिसेल, तो 50% तुटलेला आहे. 50% खर्च केला तर पोलादपूरच्या पाण्याचा, पोलादपूरला एवढं मोठं धरण आहे बाजिऱ्याचं, पण पोलादपूरला कधी कधी पाण्याची एवढी टंचाई होते की पोलादपूरलाच प्यायला पाणी नाही. आमचं म्हणणं असं आहे की ज्या बंधारे पूर्वी बांधलेले आहेत त्यांची आजची स्थिती, त्याचं सर्वेक्षण करून अतिशय कमी खर्चात ते जर दुरुस्त केले तर खऱ्या अर्थानं पाण्याचा मोठा संचय होऊ शकेल. त्याचबरोबर जर पाण्याचं काम करायचं असेल, शेवटी पाण्याशिवाय काहीच होत नाही, तर जगात सगळ्याचे कारखाने आहेत, पाण्याचा कारखाना नाहीये, पाण्यासाठी निसर्गावरच अवलंबून राहावं लागत असेल तर मग आपण आपली व्यक्तिगत भूमिका ज्या वयात मुलांना सांगायला हवे पाण्यासाठी ते शिकवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता एक अभियान मी हातात घेतलेलं आहे की चला जलसैनिक होऊया. प्रत्येक आतापर्यंत मी कोकणातल्या कमीत कमी 22 कॉलेजेसमध्ये जाऊन हा संकल्प केला आणि तो यशस्वी होतोय. लॉकडाऊन मध्ये मागे पडलाय, पण मी आज माझा असा प्रयत्न आहे की प्रत्येक गावातल्या प्रत्येक शाळेतल्या किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्याला जलसैनिक केलं पाहिजे. त्यांनी जाऊन आपल्या भागात नळते गळ कुठे दिसले तर ते बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या गावात असणाऱ्या सार्वजनिक ज्या विंधण विहिरी ज्याला आपण बोरवेल म्हणतो त्याचं रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे. कमीत कमी रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी जी यंत्रणा लागते, जो ज्याला आपण फिल्टर म्हणतो, तो फिल्टर घरातल्या घरात कसा करता येईल याचं प्रशिक्षण या निमित्ताने आम्ही NSSच्या मार्फत, NCCच्या मार्फत, विविध संस्थांच्या मार्फत, सामाजिक संस्थांच्या मार्फत युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज महाराष्ट्र शासनाने जलसाक्षरतेचा एक विभाग यशदा मार्फत केलेला आहे, त्यातून विविध उपक्रम आम्ही करतोय. आज ह्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून आज दसऱ्याच्याच निमित्ताने सुधीरभाई मी तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांना मी जे बघतायत ते किंवा जे लाईव्ह असतील त्यांना विनंती करेन की आज संध्याकाळी माझी एक रिलीज होणारी फिल्म आहे की आपल्याकडच्या झऱ्यांचा अभ्यास. मित्रांनो, नद्यांचा अभ्यास झालाय, बंधाऱ्यांचा अभ्यास झालाय, पण तुमच्या गावाजवळ असणारे झरे ज्याला आपण जिवंत झरे म्हणतो त्याचा कुठेही महाराष्ट्रात अभ्यास झालेला नाही. हे झरे जिवंत झऱ्यांचे असणारे डवरे आहेत, ते डवरे साफ केले, त्या झऱ्यातून येणारं पाणी हे जर आपण आपल्या सार्वजनिक विहिरी किंवा तळ्यांपर्यंत वळवू शकलो तर मला असं वाटतं की कोकणात जो ओझोनल वॉटर आहे, जे पाणी अतिशुद्ध पाणी, जे सह्याद्रीचा आपला एवढा डोंगर आहे, त्या सह्याद्रीच्या डोंगरावरून येणारं हे पाणी आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या आयुर्वेदिक अनेक वनस्पतींच्या मुळांमधून हे शुद्ध झालेलं पाणी आहे. मी आता मध्ये राजापूरला होतो, तिथे आमच्या एक मित्रांनी वॉटर बॉटलिंग प्लांट चालू केला होता. त्याला मी विचारलं की अरे पण
ह्याचा पीएच आणि ह्या सगळा कसा मॅच होतो, बिस्लरीशी कसा मॅच होईल तुमचं. त्यांनी मला सांगितलं की कोकणातलं आपल्याकडचं पाणी इतकं शुद्ध आहे की ते ओझोनाइज वॉटर असं म्हणून जर आपण विकलं तर जसं हिमालयन वॉटर येते की एक बाटली जी 100 रुपयाला येते 1 लिटरची, त्या पद्धतीने आपलं पाणी आहे. तर पाण्याचा सन्मान करायला जो भाग आहे तो सुधीरभाई करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. मग प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाला बंधारे बांधायचे असतील प्लास्टिकच्या पिशवीतून, मला सांगायला आनंद वाटेल की मला ह्या वर्षी लागणाऱ्या सगळ्या पिशव्या, हे माझे आता म्हणजे ज्यांना मी उद्योगात क्षेत्रातील फार मोठं व्यक्तिमत्व मानतो, ज्यांचा समाजाला फार मोठा आधार आहे, असे सुहास मेहता यांनी ह्या वर्षीच्या लागणाऱ्या त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या ज्या पिशव्या होत्या त्या दिल्या. त्यांच्या माध्यमातून आज माणगावमध्ये ह्या वर्षी 300 बंधारे पूर्ण झालेत. म्हणजे हे सुहासभाईंना मी सांगितलेले नव्हते, हे 300 बंधारे पूर्ण झाले. जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पातळीवरची पहिली एक जलपरिषद आपण घेतली. काय जलपरिषद म्हणजे तुमच्या भागात नद्या किती, तुमच्या मुलाला विचारा की तुझ्याकडच्या नद्यांचं नाव सांग, महाडच्या कुठल्याही गावात जे असेल ते सांगताना सुद्धा त्याला कळत नाही की कुठले आहेत. त्याला विचारा की तुझ्याजवळ असणारी डॅम किती आहेत, ते सांगता येत नाही. जी लोक ह्या क्षेत्रात काम करतात, रायगड जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या इतिहासातलं पहिलं एक जलपरिषद झाली, ज्याच्यामध्ये सगळ्या बीडीओंना एकत्र करून तालुका वाईज माहिती एकत्र करून त्या तालुक्यात जुने पडलेले बंधारे किती, आत्ता बंधारे किती आहेत, पाण्याच्या सोयी किती आहेत, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावांमध्ये टँकरग्रस्त गावं कमी करण्याकरता केवळ कागदावर नव्हे, आणि ही मानसिकता बदलायला लागेल. म्हणजे पाण्याचं काम करताना फार त्याचे इफेक्ट लगेच येतात असं नाही. आज दासगाव सारखं गाव आहे, महाड 15 किलोमीटरवरून तिथून पाणी उपसून सावित्रीवरनं 15 किलोमीटरवर त्यांच्या गावात पाणी जातो. त्या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी वरती एक स्पॉट निवडून त्या ठिकाणी आमचं म्हणणं असं आहे की आपल्या कोकणामध्ये जे बंधारे बांधतो ते तिथल्या राजकीय लोकांच्या किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या आवडीच्या ठिकाणी, सोयीच्या ठिकाणी बंधारे न होता त्या बंधाऱ्यांच्या जागेचे निकष आणि निवड जर बरोबर असतील तर बहुतेक प्रश्न चांगले सुटतील. डोंगरांच्या माथ्यावर जिथे शक्य आहे तिथे जर बंधारे केले आणि ग्रॅव्हिटीने पाणी जर आपण खाली आणलं तर माझं म्हणणं आहे की मार्च, एप्रिल, मे मध्ये जरी पाणी नाही राहिलं वरती तरी देखील पावसाच्या 5 महिन्यामध्ये ग्राउंड वॉटर मधलं बोरिंगचं पाणी तुम्हाला वापरायला लागणार नाही, तिथून येईल. असे प्रयोग 3 ठिकाणी आपण यशस्वी केलेले आहेत की डोंगराच्या माथ्यावर बंधारे केले, सिमेंटचे बंधारे केले, त्यात अथांग पाणी राहिलेलं आहे. तिथून आता दासगावच्या इथे देखील प्रयत्न चालू आहे, चांभारखिंडला पण असं एक आपण प्रोजेक्ट केलेला आहे. आणि ह्या अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट मधून आपण ज्याला जलसाक्षरता म्हणतोय त्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये मला मुद्दाम सांगावं लागेल की राजेंद्र सिंगजी जे आहेत, जे जलपुरुष आहेत भारताचे, त्या जलपुरुषांचे नितांत उपकार माझ्यावर आहेत की एका म्हणजे अण्णांचे काही संस्कार होतेच, पण एका ठराविक टप्प्यात तुम्ही काय करायचं ह्याला दिशा देणारी काही माणसं मिळायला लागतात, काही माणसं दिव्य माणसं असावे लागतात, ज्यांना आपण म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर खरी वाट दाखवतात ते खऱ्या अर्थानं ऋषीमुनी असतात. आता या आधुनिक काळातले ऋषीमुनी शोधणं कठीण आहे आणि मिळणं देखील कठीण आहे, पण अशी काही ऋषितुल्य व्यक्तिमत्व मिळाल्यामुळे जे करता येईल ते करतोय. माझ्या उद्योग क्षेत्रातली भरारी देखील मी सुरू ठेवलेली आहे, त्यात देखील जितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त नवीन नवीन उद्योग सुरू करायचं काम चालूच आहे. आज कोकणातला पहिला ज्याला आपण म्हणतो की 360 डिग्रीचा एक ॲग्रो प्रोजेक्ट की जिथे डेअरी, पोल्ट्री, फिशरी ह्या 3ही गोष्टी एकत्र असतील. म्हणजे आता आपल्याकडच्या शेतीमध्ये जर पाणी असेल आणि कमी होणारं शेतक्षेत्र असेल, ते वाढवायचं असेल तर आपल्या तरुणांना शेतात जर आणायचं असेल तर शेती कशी व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर होईल हे जर करायचं असेल तर मग तुम्हाला तिथे गायींचा गोठाही असला पाहिजे, बकऱ्यांचा गोठरी असली पाहिजे, मासेपालन करता आलं पाहिजे. आणि ह्या जेव्हा गोष्टी एकत्र तुम्ही कराल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रातले आपण एखादी गोष्ट चांगली फायदेशीर करू शकतो. याचं मॉडेल सुधीरभाई, ज्या वेळेला आता मी महाडला 6 महिने होतो त्यावेळेला हे मॉडेल उभं राहिलेलं आहे. 70% मॉडेल तयार केलेलं आहे. कृषी क्षेत्रातले आणि पर्यटन क्षेत्र जे आपल्याला भावतंय त्या पर्यटन क्षेत्रातला जसा 20 टेंटचा एक वेगळा टेंट रिसॉर्ट आपण महाबळेश्वरला केलाय, अंजरल्यामध्ये एखादं प्रीमियम होमस्टे कसं असावं ह्याचं उदाहरण केलंय. ह्या सगळ्या उदाहरणांच्या आधारावर नवीन येणाऱ्या पिढीला
कृषी क्षेत्राच्या आधारित उद्योग कसे करावे याचा एक मोठा प्रकल्प आपला महाडच्या जवळ सुरू होतो. किशोरभाई, बऱ्याचदा असं होतं की शेतीचा किंवा शिक्षणाचा दरवळ एसी रूम मध्ये बसून लोक ठरवत असतात. तुमच्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला शेताच्या बांधावर जातो आणि नाचणीचं रोप हातात घेऊन नाचणी किती उपयुक्त आहे आणि नाचणीमुळे केवढ्या तऱ्हेचं आर्थिक बळ येऊ शकतं याच्या संदर्भात तुम्ही एक उपक्रम हाती घेतला होता. मला असं वाटतं आजच्या पिढीला हे सांगणं महत्वाचं आहे की ज्याला विक्रमी त्याला प्रतिसाद मिळाला तुमच्या त्या व्हिडिओला. पण हे तुम्ही एसी रूम, वाशीला एसी रूम मध्ये बसून नाही सांगितलं तर तुम्ही पोलादपूरच्या डोंगर उतारावर चालत गेलात, जिथं नाचणीची लागवड होते त्या ठिकाणी शेतात गेलात, चिखलामध्ये पाय धुवून देखील कशा तऱ्हेने लागवड केली तर ते पाहिलं आणि तो व्हिडिओ आम्ही सगळ्यांनी पाहिला. नक्कीच ही यशदायी प्रवास हा नाचणी लागवडीचा. पोलादपूरचं सुधीरबाई काढलं म्हणून की पोलादपूरच्या तरुणांनी लवळशे गाव जे पोलादपूरच्या टोकाच आहे त्या ठिकाणी एक साधारण 50 लाख लिटरचं तळं केलंय. त्या तळ्यामध्ये मासे सोडलेत, तिथे सर्व प्रकारचे भाजीपाला सुरुवात केले आणि असे सहकारी असे इतके अनंत सहकारी मिळत आहेत. राजू रिंगे म्हणून आहेत, भाऊ रिंगे आहेत, त्या सगळ्यांनी केलेली चळवळ आहे, त्याचा आनंद मिळत असतो. आणि नाचणीचं तुम्ही जे सांगितलं की ह्या करोनाच्या काळामध्ये ज्याला आपण इम्युनिटी बुस्टिंग म्हणतो, ते इम्युनिटी बुस्टिंग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता जगात नाचणीला महत्व येणार आहे. नाचणीचं रोप हे लावावं लागत नाही, फक्त टाकलं की ते आपोआप उपयोगतं हे कळणं हे महत्वाचं होतं. आणि त्याच्या माध्यमातून तो केलेला उपक्रम यावर्षी नक्कीच डिमांड बरोबर काही आमच्या शेतकऱ्यांच्या आता बैठकी चालू आहेत तर ते नाचणी घ्यायला तयार झालेत. त्याचप्रमाणे तुरीची लागवड म्हणजे आपल्या भागात असणाऱ्या सगळ्या शेतांचे आपण 7-12 काढलेले आहेत, परंतु कधीही आपल्याकडे असणारे बांध जे आहेत त्या बांधांची कधी आपण सर्वेक्षण केलेलं नाही. यावर्षी सुधीरभाई आपण 6 गावं निवडली होती आणि आपल्या शाळेच्या मुलांनी आता मुद्दाम तुम्ही महाडला आलात तर बघा 3 एकरमध्ये तूर लागवड केलेली आहे. तुम्हाला झाड लावता आलं नाही तर नका लावू, कारण झाड लावायला एक झाड आणायला लागतं, 2 फुटी खड्डा खणायला लागतो, ते झाडाला खत घालायला लागतं, पाणी घालायला लागतं. माझं म्हणणं असं आहे की आपण जर ठरवलं सगळ्यांनी, आपल्याकडे प्रत्येकाकडे कुठे ना कुठेतरी जागा असते, एक मुठभर तुरीचे जर आपण बियाणं घेतलं, जे सेंद्रिय बियाणं मिळतं हल्ली आणि इतकं स्वस्त मिळतं, त्या प्रत्येक दाण्यातून 100 तुरीचे दाणे आपल्याकडे आपण बघतोच. आपल्या बांधावरती तूर लावलेली असायची पहिले, आता कमी होत चालली. आम्ही ते केलंय. आपल्याकडच्या असणाऱ्या गावांमधल्या बांधाऱ्यांवर तूर लागवड करा. एक साधे 2 गाणे, माझ्याकडे केंद्रीय टीम आली होती, त्यांना मी हे दाखवलं. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते थांबले त्या त्या ठिकाणी 2-2 दाणे टाकून तुरीची लागवड केली. आणि हे काय, तुरीचं रोप दरवर्षी म्हटलं तरी लावता येतं. आणि जरी तूर तुम्हाला घेता आली नाही तरी पक्ष्यांना आणि त्याच्यात जी झाड तुरीचं जे रोप होतं ते रोप पशूंना खऱ्या अर्थानं आहार म्हणून मिळतो. कमी होत चालणारी पशूंची संख्या, घाटावरनं येणारं दूध, घाटावरनं येणारी भाटी जर थांबवायची असेल तर आपल्या समाज बांधवांनी आपल्याकडे असणाऱ्या जागांमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपल्याच समाजातली जे विद्यार्थी कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना आपल्या जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्या जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्यासाठी प्रोजेक्ट उभे केले पाहिजेत, असं या निमित्ताने एक विचार मी सुधीरभाई देतो. आणि त्याचबरोबर जाता जाता हेही सुधीरभाई सांगेन की आपल्याला कृषी क्षेत्राबरोबरच इतर उद्योगात, मला सतीशभाई आणि नितीनभाई तुमचं मनापासून किती आभार मानावे कळत नाही. ज्यावेळेला आपण म्हटलं होतं डायमंड बिहाइंड कर्टन म्हणजे पडद्यामागचे खरे हिरे, त्यावेळेला असं वाटलं होतं की अरे कसा होणारा कार्यक्रम, परंतु अतिशय महत्वाचा कार्यक्रम. किती लोक बघतात किंवा किती लोक त्याला लाईक्स करतात याच्या पलीकडे जाऊन प्रयत्न महत्वाचे असतात. दसऱ्याचा दिवस हा सीमोल्लंघनाचा दिवस असतो. या दिवशी असं म्हणतात की आपण जे काही करायचं ते ठरवण्याचा दिवस असतो, म्हणजे संकल्प सोडण्याचा दिवस दसरा हा असतो. आणि तो सिद्धीस नेण्याकरता खऱ्या अर्थानं आपल्या देवी मातेचे आशीर्वाद, कृष्णाचे आशीर्वाद, भगवंताचे आशीर्वाद आपल्याला या 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्ताला मिळत असतो. तुम्ही इतकं उत्तम काम हे सुरू केलेलं आहे की स्वतः डायमंड असणं किंवा न असणं याही पेक्षा आपल्याकडचा तरुण आता कुठे मागे पडणार नाही. मिशन नेक्स्ट जनरेशन, जे आमचा सुहास मेहता नेहमी म्हणतात की आता मिशन नेक्स्ट जनरेशन करणं आवश्यक आहे, की माझा मुलगा, माझ्या समाजातला तरुण कुठेही उद्योगाच्यासाठी, कुठेही शिक्षणासाठी मागे पडला नाही पाहिजे. जे एक समाजासंदर्भातली एक वेगळी संकल्पना होती की आपला समाज म्हणजे अंतर्गत भांडणाचा समाज,
एकमेकांचा पाय ओढणारा समाज, याच्या पलीकडे जाऊन असा एकमेकांना साथ देणारा समाज निर्माण होतोय. आज पुण्यातले समाज बांधव असतील, परदेशातले समाज बांधव असतील, यांना घेऊन आपण हे जे काम उभं करताय यातून निश्चित नवीन पिढी घडेल. आणि जी मुलं बाहेर परदेशात जाऊन काही डिग्री घेऊ इच्छितात त्यांच्याकरता एखादा फंड सुरू व्हावा अशी देखील सुधीरभाई या निमित्ताने माझी इच्छा आहे. मी माझे मित्रवर्य सतीश देसाई यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्या निमित्ताने देखील सुहासभाई मेहता असतील, ज्यांनी ह्या क्षेत्रात सगळ्यात औद्योगिक क्षेत्रातलं मोठं काम करणारे भीष्माचार्य अरुण शेठ जे असतील, पुण्याचे असतील, मुंबईचे असतील, त्या साऱ्यांचीच अशा अनेक लोक आहेत. आज अनेक आपल्यापैकी बांधव या करोनाच्यामुळे आपल्यापासून दुरावलेत, काही आपल्यातून निघून गेलेत, परंतु यात जे काही नवीन पिढीला देण्यासारखं आहे ते देण्यासाठी पुन्हा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जे जे कराल त्यात कुठे सहभाग लागेल तो सहभाग देण्याची माझी मनापासूनची तयारी. किशोरभाई, आपण उत्तरार्धाकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट महत्वाची आहे की महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी आणि शिवाजी म्हटलं की रायगड आणि आपण रायगडचे सुपुत्र आहात. जय भवानी जय म्हणत एक खांद्यावर भगवा ध्वज घेऊन अनेक शिवभक्त रायगडावर जात असतात. किल्ल्यांच्या दुरावसोयीबद्दल अनेक ठिकाणी अनेक वेळेला बोललं जातं, त्याचे फोटो पाहतो आपण आणि पर्यटक किल्ल्यावर येतात आणि किल्ल्याचं पावित्र्य भंग करतात. ज्या वेळेला किल्ल्यावर पाण्याच्या बाटल्यांचा खस साचला जातो त्यावेळेला तुमच्यासारखा तरुण अस्वस्थ होतो, परंतु केवळ अस्वस्थ होऊन थांबत नाही तर त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करतो. या सगळ्यांना सांगा की आपण रायगडवर काय नेमकं केलं. रायगड ही खरं तर स्फूर्तीस्थान आहे. म्हणजे जगामध्ये जी स्फूर्ती मंदिरं आहेत त्यातला रायगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो की आपला समाज देखील महाराजांनी आणून बसवलं या भागामध्ये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जशी युद्धनीती महत्वाची होती तेवढी जलनीती महत्वाची होती की त्यावेळेला सगळ्या गडांवर आपण बघितला, अभ्यास केला तर रायगडासारख्या गडावर त्यावेळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग 300 वर्षापूर्वी त्यावेळेला केलेली पाण्याची व्यवस्था, 14 तलावांमधनं एका तलावातनं दुसऱ्या तलावात, दुसऱ्या तलावातनं तिसऱ्या तलावात, त्यावेळेला वरती असणाऱ्या लोकांसाठी पाणी कमी पडणार नाही एवढी व्यवस्था, ज्याला शिवजलनीती म्हणतो, त्या रायगडावर प्यायच्या पाण्याची दुरावस्था अशी होती की खालून बिस्लरी बाटल्या वर जायच्या, त्या सगळ्या रिकाम्या झाल्यानंतर तिथेच गडावर पडायच्या. आणि म्हणून मग असं हिरवणी आम्ही ठरवलं की आपण जर रायगडावरच जलशुद्धीकरणाचा एखादा छोटासा रिव्हर्स ऑस्मॉसिस सारखा एक प्रकल्प केला आणि त्यातून पाणी शुद्ध केलं आणि तिथल्या तिथे जर आपण पाणी शुद्ध करून वर दिलं तर त्याचा कसा परिणाम होईल. त्यावेळेचे कमिशनर होते, त्यांनी खूप मला सहकार्य केलं. त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि सहकार्याने सतेरे साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यावेळेला आपण ते काम सुरू केलं. जिल्हा परिषदेचे माझे मित्र अस्वतजी पाटील यांनी जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन दिली आणि मग असा विषय झाला की नाही, आपण जर पाणी शुद्ध केलं तर मग तिथे असणाऱ्या धनगर समाजाच्या ज्या महिला आहेत, ज्या पाणी विकतात, त्यांचं कसं होणार. मग तिथल्या महिला धनगर समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांचा आपण एक ज्याला आम्ही महिला बचत गट म्हणतो तसा बचत गट केला. त्यांना एक छत्री, त्यांना एक जॅकेट असा पेहराव की जेणेकरून त्यांचा एक वेगळा उठाव दिसेल अशी व्यवस्था करून एक सुधीरभाई त्यावेळेला जलशुद्धीकरणाचा पहिला यंत्र आपण तिथे लावलं. तिथे एक मोठा कूलर लावला, ज्या कूलरमध्ये थंड झालेलं पाणी त्या महिलांनी विक्रीसाठी फक्त 5 रुपयात ग्लासमध्ये देता यावं म्हणून ज्याला आपण कूलरचे कॅन म्हणतो, असे 70 कॅन त्या 70 महिलांना दिले. त्या तिथे यायच्या, त्या कूलरमध्ये पाणी भरून घेऊन जायच्या आणि मग विकायच्या. अशा पद्धतीनं त्यावेळेचा प्रयत्न असा होता. त्यातून काही अडचणी आल्या की ज्याला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो, त्यात 70% पाणी परत बाहेर टाकलं जातं, 30% पाणी शुद्ध होतं. मग ते पाणी परत गंगासागर तलावात कसं सोडता येईल ती यंत्रणा उभी केली आणि ते आता तर पूर्ण रायगडाचा पालटच होतोय. रायगड हे खऱ्या अर्थानं आपल्या साऱ्यांचंच स्फूर्तीस्थान आहे आणि त्याच्या निमित्ताने तेही सांगतो की रायगडला जाणाऱ्या रस्त्यावर असणारे प्राचीन वृक्ष तुटू नयेत अशी एक संकल्पना आली. फार मोठं त्यासाठी आंदोलन उभं केलं. पुन्हा आंदोलनाचा परिपाक असा झालेला आहे, नेमका कोविड आल्यामुळे त्याची घोषणा झाली नाही, पण आपल्या असणाऱ्या आदितीताई तटकरे पालकमंत्री, आमचे आमदार, त्याचप्रमाणे
सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचा मित्र प्रवीण दरेकरजी, या सगळ्यांना भेटून सगळ्यांचा समज करून पुनर्सर्वेक्षण केलं. आणि मित्रांनो, आज आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो, 1 इंच देखील रस्ता कमी न करता 600 प्राचीन वृक्षांची तोड, जी ती 1400 करणार होती, त्यातली 600 प्राचीन वृक्षाची तोड आता होणार नाही. म्हणजे आता केलेल्या नवीन आंदोलनाचा सगळ्यात मोठं ज्याला आपण आनंद म्हणतो तो असा आहे की 600 तरी वृक्ष आपण वाचवू शकलो. त्यात आपण सारेच आला होतात, सगळ्यांचाच म्हणजे आम्ही म्हणतो की हिरवळचे सदस्य किती आहेत, ते जो हिरवळच्या कार्यक्रमाला टाळी वाजवतो तो हिरवळचा सदस्य, जो हिरवळचं मनापासून शुभचिंतन करतो तो हिरवळचा सदस्य, आणि जो हिरवळच्या कार्यक्रमाला भरभरून टीका करतो तो देखील हिरवळचा सदस्य. कारण त्यांनी केलेल्या टीकांमुळे पुढच्या वेळेला आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सुधार करता येतो. तेव्हा सुधीरभाई, रायगडमध्ये करण्यात केलेली ही सगळी कामं आहेत. रायगडच्या पाणी प्रश्नासाठी देखील आपण केलंय. पाचाडमध्ये आता सांगायचं झालं तर कितीतरी गोष्टी आहेत. पाचाडमध्ये पहिलं पाणी नव्हतं. हिरवळ संस्था पहिली होती की जिनी पाचाडचा लोकवर्गणी, त्यावेळेला लोकवर्गणी भारत जो उपक्रम होता जल योजना, त्यासाठी लोकवर्गणी भरायला लागायची. कुठनं भरणार 5 लाख रुपये? पाचाडगावचे ग्रामस्थ. हिरवळच्या सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन 5 लाख रुपये लोकवर्गणी भरली आणि पहिली 12 वर्षापूर्वीची पहिली जी योजना आहे पाण्याची पाचाडची ती सुरू झाली. म्हणजे अशा नाते असेल, पाचाड असेल, त्या ठिकाणचे आत्ता आपण स्वच्छता गृहांचं म्हणतो, त्यावेळेला ग्रामस्वच्छतेच्या निमित्तानं अनेक गावांमध्ये ग्रामस्वच्छतेचा उपक्रम आपण सुरू केला. तेव्हा रायगडमध्ये पाण्यासाठी देखील अनेक उपक्रम झाले आणि त्याचा आता आनंद आपण घेत आहोत. किशोरभाई, पर्यावरण, जलसाक्षरता, जल अभियान या सगळ्यामध्ये आपण अतिशय मोलाचं काम केलेलं आहे की त्याच्याविषयी स्वतंत्रपणे बोलावं लागेल. की ज्यामुळे कोकणामधले जे उद्योग आहेत त्यांना खऱ्या अर्थाने एक वेगळा आयाम निर्माण करण्यासाठी ग्लोबल कोकण महोत्सव आपण सुरू केला आणि त्याच्यामुळे कोकणातल्या लघुउद्योगांना एक फार मोठी चालना मिळाली. मला माहिती आहे की ग्लोबल कोकण विषयी बोलायचं म्हटलं तर खूप वेळ आहे, पण आपण त्या कन्सेप्टविषयी सांगा आणि त्याच्या यशाविषयी थोडक्यात सांगा. हे लोकांना समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपले जे कोकणातले उद्योजक जे बंधू भगिनी आहेत त्यांच्या दृष्टीने ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कोकणातले आपले नवतरुण आहेत जे पर्यटनामध्ये येऊ इच्छितात, कोकणातले आपले नवतरुण आहेत जे उद्योगात येऊ शकतात, त्यांना ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी निर्माण करता येईल याकरता माझे मित्र संजय यादवराव आहेत. असा असा कन्सेप्ट आहे, तो महत्वाचा आहे. गेल्या त्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सर्व नवउद्योजकांना, आपल्याकडच्या असणाऱ्या पर्यटक उद्योजकांना यात जास्तीत जास्त सहभागी एक ज्याला आपण मोठं प्रदर्शन म्हणतो, हे प्रदर्शन केवळ नावापुरतच नव्हे, उद्योजकांना काही माहिती मिळेल, इन्फॉर्मेशन मिळेल आणि आपल्या विचारांचं, आपल्या माहितीचं आदान प्रदान करता येईल. या उद्देशानं ग्लोबल कोकण हा उपक्रम सुरू केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळून आता समृद्ध कोकण नावाची चळवळ पूर्ण कोकणामध्ये उभी आहे. किशोरभाई, या तुमच्या सगळ्या यशामध्ये, या संघर्षामध्ये 3 एस महत्वाचे आहेत. त्या 3 एस विषयी तुम्ही शेवट बोलणार आहात. 3 एस कुठले ते मी तुम्हाला सांगतो. सोहम, सोनाली आणि स्वराज. सोहम विषयी बोलायचं झालं तर सोहम हा एक वेगळ्या विचाराचा मुलगा आहे. म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की गेली 2 वर्ष पर्यावरण पूरक गणपती उत्सवामध्ये सोहम दरे यांच्या गणपतीला, त्यांच्या सजावटीला पुरस्कार मिळतोय. कुठलाही सण आला की जसं त्या देवाची आठवण होते तशी मला आठवण होते ती सोहम दरे यांची. त्यांची क्रिएटिव्हिटी, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नवीन पिढीला नक्कीच आहे. मला असं वाटतं गुरुने दिला ज्ञानरूपी व्यवसाय, पुढे चालवा आम्ही वारसा, या उक्तीने तो चालतोय. तर या 3 एस विषयी आपण बोलावं असं मला वाटतं. खरं तर कुटुंबाबद्दल बोलताना मी कधी बोललेलं नाहीये. आज पहिल्यांदा सांगतो की मी मगाशीच म्हटलं की सोनालीनी फार मोठं माझ्या शैक्षणिक आणि माझ्या हे सगळा माझा जो उद्योग आहे, ह्या उद्योगात जेव्हा मी फिरता असतो, मी भिरभिरता असतो, त्यावेळेला ठामपणे कोणीतरी मागे राहून बघणारी जी असते तशी माझी धर्मपत्नी आहे. आणि योगायोगाने समाजातलीच मुलगी केल्यामुळे काय होतं, समाजाबाहेरची का करू नये असे जे माझे वडील सांगायचे,
ते आता मला सुधीरभाई कळलंय. म्हणजे आता नवीन मुलांसाठी मी एक वेगळंही सांगतो, शेवटी आपले संस्कार वेगळे असतात. आपल्या संस्काराला आपल्याला साथ देणारा आपल्या ज्या शेवटी कुटुंब म्हटलं की कुटुंबच असतं. आपण कितीही जनप्रियतेच्या मागे गेलो तरी जनप्रियता मिळताना कुटुंबाचा आधार मोठा असतो. आणि आत्ताच्या असणाऱ्या कोविडच्या एका टपलीनं मला त्याने मिठी मारली नाही, टपली मारली कोविडनी, पण त्या कोविडच्या टपलीमुळे मला कळून आलं की शेवटी कुटुंब किती महत्वाचं आहे. म्हणजे हा पूर्वी होतं, पण त्या कुटुंबातलाच म्हणायचं झालं. माझा मोठा मुलगा आता त्याने MS केलाय, तो अमेरिकेत आहे, तो NY सारख्या चांगल्या एका अर्न्स्ट अँड यंग सारख्या कंपनीमध्ये आहे. त्याला परत येऊन काही MBA वगैरे करायचं, तो त्याच्या ज्ञानात त्याच्या प्रावीण्य मिळवतोय आणि करतोय. मग सोहम वेगळा आहे. सोहमचं एक वैशिष्ट्य समाजाकरता असं आहे की पुष्टीमार्ग काय असतो, ह्या पुष्टीमार्गाचं महत्व मला माझ्या आईने सांगितलेलं होतं. परंतु पुष्टीमार्गाचा अभ्यास करून त्या पुष्टीमार्गाविषयीचे ब्लॉग लिहिणं, त्या पुष्टीमार्गाविषयीचे सगळे उपक्रम आपल्या घरामध्ये सुरू करणं, हे काम तो करतोय. आणि आनंद वाटतो की माझ्या वडिलांनी इतके वर्ष जे महाडच्या आपल्या हवेलीतल्या सिनाजी बाबांची सेवा केली होती, कदाचित त्याचा तो परिपाक असेल. म्हणजे तो अभ्यासात आहेच असं नाही की तो केवळ ते देवाचंच करतोय, पण देवाचं करताना प्रत्येक देवाच्या कृष्ण भक्ती काय असते, त्या कृष्ण भक्ती संदर्भातले त्याच्या ह्या वयातल्या भावना खरोखरच चांगल्या आहेत आणि त्यासाठी आनंद वाटतोय. माझ्या ह्या सगळ्या याच्यात जसं माझं कुटुंब आहे, माझं कुटुंब फार मोठं आहे. सुधीरभाई, आपण 3च एज घेतलेत, पण असं जर बघितलं तर ह्या सगळं कार्य करताना जे माझे सहकारी आहेत ते माझे कुटुंबीय आहेत आणि त्यांच्याच सगळ्यांच्या साथीमुळे आज आपण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या बरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकतो. त्याचं कारण माझं कुटुंब आणि माझ्या कुटुंबात असणार आमचा अजून एक आहे, संतोष बुटाला म्हणून माझा एक भाऊ आहे, जो माझं पूर्णपणे मी नसताना महाडचं हे सगळं साम्राज्य सांभाळतोय. ह्या सगळ्या गोष्टी करायला समाजातल्याच लोकांनी, समाजातल्याच माणसांनी कराव्या अशाही नाहीत. जे कोणी आपल्या बरोबर येतात ते सगळेच आमच्या कुटुंबातले आहेत आणि त्यांचा नक्कीच मला पाठिंबा असतो आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. केशवसुतांच्या भाषेत बोलायचं झालं तर जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, या सर्वत्र खुणा मला डोकावत आहेत असं म्हणावं लागेल. तर केशवसुतांची पवित्र असं एक कोकण भूमी आहे आणि या केशवसुतांच्या भूमीमध्ये, कोकणामध्ये असतानाच महाडच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला की ज्याला क्रांतीची फार मोठी परंपरा आहे. आदरणीय नानासाहेब क्रांतिसिंह नानासाहेब पूर्वीच असतील, नानासाहेब टिपणीस असतील किंवा महाडच्या परिवर्तनाचे शिल्पकार अण्णासाहेब सावंत असतील, या सगळ्यांचा पवित्र वसा सांभाळत महाडला एक वेगळा आयाम देण्याचा कायमच किशोरधारी यांनी प्रयत्न केलेला आहे. किशोरधारी आणि हिरवळ हे समीकरण महाडच्या इतिहासाची एक वेगळी नांदी आहे असं त्यावेळेस ठरलं होतं. मला असं वाटतं हा तुमचा यशस्वीतेचा प्रवास प्रत्येक महाडकराला नव्हे, प्रत्येक समाज बांधवाला आदर्श निर्माण करणारा आहे की माणसं तुम्ही, मी तुमच्या व्यवसायाविषयी मला जाणून घ्यायची इच्छा नाही, कारण का आपण व्यवसाय तर करतच आहोत, परंतु व्यवसायामध्ये सामाजिक बांधिलकी काय असते. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात, तेच फक्त प्रकाश पितात आणि तेच ऋतू झेलून घेतात. तर ह्या पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे किशोरभाई तुमचं जगणं आहे. प्रसन्न ईश्वराने तुम्हाला सुंदर रूप दिलंय, प्रसन्न आवाज दिलाय, अतिशय उत्तम वक्तृत्व आहे तुमच्याकडे की लोक किशोरधाऱ्यांचं भाषण म्हटलं की थांबतात, पाय तिथेच स्थिरावतात. अनेक तरुण तुमच्याकडे मोहित होतात. कोकणामधल्या 6000 तरुणांना तुम्ही मार्गदर्शन केलं आणि जलसाक्षरतेचे धडे दिलेत महाविद्यालयीन तरुणांना. मला असं वाटतं की हा जो तुमचा पवित्र विचारांचा वसा आहे तो कोकणातल्या प्रत्येक मातीमध्ये असाच मिसळत राहील आणि कोकणाच्या जो सागर आहे त्या किनाऱ्यावरती विकासाच्या वाटा तुमच्यासारखे तरुण जेव्हा एकत्र येतील त्यावेळी विकासाच्या लाटा कोकणाच्या किनाऱ्यावर येत जातील की तो कोकण माझा देश महान, वरुण दिसे काटेरी फणसा, आतमधील ते गोड घरे, माडामध्ये ही लपलेली कौलारू केंबरी घरे. असं पवित्र असणाऱ्या कोकणचे आपण सुपुत्र आहात आणि आपण केलेलं कार्य अलौकिक आहे, प्रेरणा देणार आहे. आपल्याला असंख्य पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. मला असं वाटतं त्या पुरस्कारांच्या पलीकडे जे आपण आहात, आपल्याला अनेक पुरस्कार मिळत जातील. आदरणीय मोहनबाई दरे यांचा पवित्र वसा आपण सांभाळलेला समाजाप्रती, कुटुंबाप्रती, मित्रांप्रती आणि आपण जे स्वीकारले त्याच्याप्रती मनामध्ये जर आदर असेल तीच माणसं यशस्वी होतात. तुम्ही जे सगळ्यामध्ये सांगताय तर आजच्या मुलांना मला एकच सांगायचंय की किशोरधारी यांच्या एकूणच मुलाखतीचं मर्म पाडगावकरांच्या एका छोट्याशा कवितेमध्ये आहे की भिवून पावलं टाकू नका, भिवून पावलं टाकू नको, भिवून डोळे झाकू नका, भिळणाऱ्याला प्रकाश कोणी बघू देत नाही, भिळणाऱ्याला इथे कोणी जगू देत नाही. गरुडाहून झेपावणारा प्रत्येकात प्राण आहे, गरुडाहून झोपवणारा प्रत्येकात प्राण आहे. विश्वास ठेवा, तुमच्या पायात न संपणारा प्राण आहे. विश्वास ठेवा,
नवा दिवस प्रकाश घेऊन येत आहे, नवा दिवस विकास घेऊन येत आहे, नवा दिवस विकास घेऊन येत आहे. तुमच्या संपूर्ण पुढच्या वाटचालीला अतिशय मनापासून हृदयपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या या फार मोठ्या कार्याचा अतिशय छोट्या वेळेमध्ये आढावा घेणं माझ्यासारख्याला खूप कसरत करावी लागली. आपण जे काही तुमच्या विनंतीला मान देऊन या मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. सतीश शेठ यांची खूप इच्छा होती की किशोरभाई झारे यांची मुलाखत घ्यायची आणि त्यासाठी तूच त्यांच्या मागे लाग. जेव्हा जेव्हा तुमचे फोन लागायचे नाही थोडं धस्स होते की किशोरभाई 25 तारखेला असतील की नाही, कारण का सकाळी दिसणारे किशोरभाई संध्याकाळी फोन लावल्यावर नवी मुंबईत असतात आणि रात्री फोन लावल्यावर किशोरभाई कुठेतरी विमानाच्या प्रवासामध्ये असतात. त्यांच्या मागे कायमच एक उद्योजकता असते, कायमच विकासाचा ध्यास असतो आणि अशी ध्यासासाठी वेळी झालेली माणसं ज्यावेळेला आम्ही तुमच्याकडे बघतो त्यावेळेला तुम्ही आमचे चैतन्य आजच्या तरुणाईसाठी प्रेरणा आणि सदैव सैनिका पुढेच जायचे ना मागुती तुम्हा कधी फिरायचे एवढे त्या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. त्यानंतरची सगळी सूत्र आपण ज्या पद्धतीने मुलाखत घेतली त्या पद्धतीने मनमोकळेपणाने चर्चा झाली. सतीशबाई खूप चांगलं वाटलं. पण ह्या सगळ्या एकंदरीत मुलाखतीच्या शेवटी मी माझ्या सगळ्या तरुण मित्रांना एवढंच सांगेन की कुठली गोष्ट सोपी नसते. म्हणजे एक कविता आहे खामकरांची की सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं. सोपं नसतं झाड घेणं. सूर्य डोई घ्यावा लागतो, सूर्य डोई घ्यावा लागतो, त्यातून कोणी सावली मागतो, झाडाखाली बसणाऱ्याला झुळूकभर वारा सुद्धा द्यावा लागतो. मागणाऱ्यांनी मागत जाणं आणि मागणाऱ्याला देणं जाणं हे सोपं नसतं. सोपं नसतं झाड होणं. नव्यासाठी जुनं निमूट सोडून द्यावं लागतं. ऋतू ऋतू म्हणेल तसं जगून घ्यावं लागतं. नव्यासाठी जुनं निमूट सोडून द्यावं लागतं. ऋतू ऋतू म्हणेल तसं जगून घ्यावं लागतं. सोपं नसतं आयुष्यभर मातीमध्ये गाडून घेणं. सोपं नसतं झाड होणं. सोपं नसतं झाड होणं. तळाकाठच्या कातळाशी लढता येत नाही, तळाकाठच्या कातळाशी लढता येत नाही, घाव दिले कोणी म्हणून रडता येत नाही. तळाकाठच्या कातळाशी लढता येत नाही, घाव दिले कोणी म्हणून लढता येत नाही. सोपं नसतं ओठ दाबून सगळं सहन करत जाणं. सोपं नसतं झाड होणं. किंवा झाड होणं जसं सोपं नाहीये त्या सगळ्या गोष्टीतला परिपाक देखील सोपा नाहीये. पण तुम्ही आज जो आनंद दिलात तो आनंद खरोखरच छान होता. माझ्या सगळ्या समाज बांधवातल्या नवीन तरुणांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना ज्या ज्या क्षेत्रात काम करायचं असेल त्या क्षेत्रात काम करण्यासाठी मनापासून आज देवी आई चरणी दसरा आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. आणि तुमची सगळ्यांनी इतका वेळ माझी सगळी ही मुलाखत बघितली, विचार ऐकले. केवळ ह्या विचारातल्या काही युट्यूब्स आज अवेलेबल आहेत, तुम्ही मुद्दाम बघा. ज्यांच्याकडे शेत असेल त्यांनी शेतासंदर्भातले माझे विचार ऐका. आज रिलीज होणारा झऱ्यांविषयीचे विचार ऐका. विचार ऐकून आपण बदल करून घ्याल असं वाटत नाही, पण माझ्या एकंदर असणाऱ्या भावना आपल्यापर्यंत पोचावा यासाठीच मला मनापासून आपणा सगळ्यांच्या मनापासून मी नेहमीच म्हणतो की मी आभारही व्यक्त करणार नाही कारण त्यात भार असतो. मी तुम्हाला धन्यवादही देणार नाही कारण त्यात वाद असतो. तर आपला हा ऋणानुबंध असाच राहावा एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. सोपं नसतं किशोर धर्या म्हणून. हॅलो हॅलो. आजच्या या कार्यक्रमामध्ये समीर भाईंनी सुरुवातीला जी ओळख करून दिली, एक झाडाचं छोटंसं रोप त्यांनी लावलं. सुधीर भाईंनी मुलाखत घेता घेता खुलवलं आणि किशोर भाईंनी त्या झाडाची सावली इतरांना दिली. शेवटी म्हटले की सोपं नसतं झाड होणं, परंतु सावली घेणं मात्र सोपं असतं. आणि त्यावेळेला आपण विचार करतो की खरंच सोपं नसतं झाड होणं. आजचा दसऱ्याचा दिवस, देवीची आपण नेहमी प्रार्थना करतो, पण देवी नेहमी असं यांच्याकडे वागितलं, यांच्या तोंडातनं जेवढे वाक्य जशी येतात मुखातून त्यावेळेला देवी यांच्यावर प्रसन्न आहे असं वाटतं आणि आहेच. आणि यापुढे राहावी म्हणून किशोरभाईंना आम्ही वाढदिवसानिमित्त अशीच सरस्वतीने आपल्याला उधळण द्यावी वर्षानुवर्ष. आणि त्याचा लाभ तुमच्यापुरता न राहता समाजापुरता, चौथ्या एस म्हणजे चौथा समाज, 3 घरातले एस आणि चौथा समाज हा एस यांना सुद्धा मिळावा
एवढे आम्ही आमच्याकडनं अपेक्षा नक्कीच करतो आणि अधिकाराने करतो. किशोरवयींचं जीवन आपण बघितलं, घडत घडत जाताना ते फार महापुरुषाच्या संगतीत आले आणि ज्या वेळेला संतांची संगत लाभते त्यावेळेला जीवनाचा विकास होतो. सुरुवातीला पद्मभूषण मोहनदारी यांची संगत त्यांना लागली, त्यांचा विचार लागले, त्यांचे विचार संस्कार त्यांना मिळाले आणि महाडमधनं कॉलेज शिक्षण घेतलं. मला वाटतं की ते पुण्याला असते तर आज लोकसभेचे खासदार झाले असते मोहनदारी यांच्या सोबत राहून. पण महाडकरांचं आणि आमच्या समाजाचं नशीब की आमचा माणूस खासदारहून दुरावला गेला नाही, तो समाजसेवकच राहिला. त्यानंतर महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संगतीत ते आले आणि 10 लाखाचा MIDCच्या सारख्या ठिकाणी 10 लाखाचा लोकसंग्रह त्यांच्या स्वागताला जमवू शकला, त्यांच्या विचार ऐकायला जमवू शकला आणि ह्याच्या मागे किशोरवयींची प्रेरणा भरपूर होती नक्कीच. आणि नंतर शेवट ते ज्या वेळेला जलनीतीचे काम करायला लागले त्यावेळेला राजेंद्र सिंह नावाचा गुजरातीत मेरठ मधला मराठवाड्यातला माणूस किशोरवयींच्या संपर्कात येतो आणि इथं बंधारे बांधायची कल्पना देतो. किशोरवयी मला सांगायला अभिमान वाटतो की 25 वर्षापूर्वी या माणसाच्या संपर्कात मी आलो होतो आणि तुम्हाला मध्यंतरी एकदा बोललो होतो 3-4 महिन्यापूर्वी. राजेंद्र सिंहावर जर बोलायचं असेल तर मला बोलावा, मी आवडीने बोलेन, कारण त्यांचे विचार मी प्रत्यक्षात पहिल्या रांगेत बसून ऐकलेले आणि त्यावेळेला मी उठून उभे राहून टाळ्या पहिल्यांदा मधीच वाजवल्या होत्या आणि सगळं सभागृह माझ्याकडे बघत होता, हा कोण वाजवतोय, आणि जोरात राजेंद्र सिंह आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. नंतर त्यांना भेटलो, त्यांनी चौकशी केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही पण वॉटर सप्लाय मध्ये काम करतो, पण कुठंतरी दातृत्व असतं, ते कर्तृत्व करताना आम्हाला ते सांभाळायचं आहे. आणि आज एवढ्या मोठ्या माणसाच्या ह्याच्यात जलसैनिक तुम्ही म्हणता, विद्यार्थ्यांना करा, नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि अशीच तुमच्याकडनं वारंवार चांगली कामं होत राहावं. कोकण रेल्वेचं काम आहे, तुम्ही गोखले साहेबांना भेटलात, प्रभू साहेबांना सांगून शिर्डीमध्ये कोकण रेल्वे पोहोचवली शेवटच्या स्टेशनवर आणि सुधीरबाई जेव्हा सांगतात जीव तोडून, त्यावेळेला त्यांचं प्रेम तुमच्या मनात, त्यांच्या म्हणजे खरोखर म्हणतो की तुमच्यावरती भक्ती आहे सुधीरबाईंची, की सुधीरबाईंना वाटतं किशोर म्हणजे काय, तर किशोर सुधीरचा प्राण जवळजवळ किशोर झालेला त्यांच्या वाक्यात दिसतं. कारण साहित्य संमेलनामध्ये किशोरबाईंचं सगळी धुरा तुम्ही खांद्यावर झेललीत आणि खरोखर ते साहित्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशोदेशीमध्ये प्रसिद्ध झालं. अजूनही लोक म्हणतात की महाडमध्ये साहित्य संमेलन झालं ते खूपच चांगलं झालं, कारण संगणकाच्या जोडीला तुम्ही आध्यात्मिक आणलं होतं आणि तो प्रयत्न तुम्ही केलात आणि यशस्वी झालात. किशोरबाई, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी पुढचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करतो. पुढचा मित्रांनो, की आता हे आपलं डायमंडचं 24वं सत्र संपलेलं आहे, 25वं सत्र पुढच्या शनिवारी होणार आहे. त्यापूर्वी आपण शुक्रवारी भेटणार आहोत पुन्हा, पण ते 5 वाजता न भेटता रात्री 9 वाजता झूमवर भेटणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक आगळा वेगळा आपण कार्यक्रम करणार आहोत. अजूनही त्या कार्यक्रमाची एंट्री उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत आपण वाढवलेल्या आहेत आणि त्या एंट्री ज्या आहेत त्या तुम्हाला जर का स्वरचित काव्य तुम्ही रचला असेल, कविता रचल्या असतील आणि त्या तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये म्हणायच्या असतील तर कृपया या 3 लोकांकडे तुम्ही तुमची नावं नोंदवा आणि कविता पाठवा. एक पहिलं नाव जे आहे ते शिरीष शेठ पुण्याचे जे आहेत ते सुरेश शेठ आहेत, ते स्वतः काव्य करतात आणि त्याचा नंबर जरा टिपून घ्या 9890646120 9890064100. सुरेश मेहता जे ठाण्याचे आहेत त्यांचा नंबर आहे 9867937771 9867937771. आणि शेवटी आता जे मुलाखत घेतलेले आहेत ते सुधीरबाई आहेत, त्यांच्याकडेच जरी पाठवलं तरी चालेल. त्यांचा नंबर आहे 9545295503 9545295503. आणि जर आपण गाणार असाल आणि आम्हाला तुमचं गाणं नक्कीच आवडेल ऐकायला,
तरी आपण जरी नवगायक असाल, बाथरूम सिंगर असाल, पण तुम्हाला असं वाटतं की माझी आवड राहून गेलेली आहे, तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात गाऊ शकता आणि ती नावं माझ्याकडे पाठवा. 9323633231. पुन्हा एकदा सांगतो, 9323633231. उद्या 12 वाजेपर्यंत आपण आपली नावं नोंदवावीत आणि या कार्यक्रमामध्ये आपले जे काही गुण आहेत ते दुसऱ्याला नक्कीच दाखवा आणि त्यांना सुद्धा कोजागिरीचा आनंद लुटू द्या. म्हणूनच आम्ही कोजागिरी आनंददायी आनंद गाणी असं आपण नाव दिलेलं आहे या कार्यक्रमाला. त्याच्यानंतर आमच्या या पहिल्या टप्प्यातील शेवटचा कार्यक्रम, 31 ऑक्टोबर शनिवारी होणार आहे. ते कार्यक्रमाचे 25वे पुष्प आहे. मित्रांनो, आपण इथे थांबणार नव्हत, पुन्हा भेटणार आहोत, पण तो पुन्हा भेटायचं कधी हे साधारण करोनाचं संकट टळल्यावर, आणि तोपर्यंत थांबणार आहोत. आणि त्यावेळेला आपण डॉक्टर लोकांची मुलाखत घेऊन ते डॉक्टर लोक जे डायमंड्स आहेत, कोरोनासाठी आज ते झटत आहेत, त्यांच्या मुलाखतीने सुरुवात करणार आहोत. आणि त्याचबरोबर इतर जे समाजातील डायमंड आहेत, डॉक्टर व्यतिरिक्त इतर क्षेत्रात जे काम करतात, त्यांची सुद्धा मुलाखतीचा असाच कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहोत निश्चितपणे. तत्पूर्वी 31 ऑक्टोबर 2020 रोजी आजच्या या 25 कार्यक्रमाचे ज्यांचे आपल्याला आशीर्वाद लाभले, ज्यांचे सल्ले लाभले आणि जे मुंबई ठाण्याचे अध्यक्ष आहेत त्यांचे अरुण शेठ यांचे विचार आपण फक्त 15 मिनिटं ऐकणार आहोत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाच्या संदर्भात. हा कार्यक्रमाचा सांगता समारंभ मात्र सुधीर शेठ महाड हे या कार्यक्रमाचा आढावा घेऊन 25 कार्यक्रमाचा ते करणार आहेत. आणि मी आज त्यांना हक्काने अचानकपणे हा धक्का देत आहे की सुधीर शेठ, तुमच्यावर ही जबाबदारी आम्ही 25 कार्यक्रमाचे जो काय आजपर्यंत आले काय, आमच्याकडे जे काही फीडबॅक आलेले आहे, ज्या मुलांच्या कल्पना वेगवेगळ्या प्रकारे ज्यांनी मांडल्यात आणि जे अजूनही मांडू शकतात. मित्रांनो, या 25 कार्यक्रमाच्या कल्पना तुम्हाला कसे वाटले कार्यक्रम, तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत हवी का, ह्या 25 डायमंड जे आहेत त्यांच्याकडनं वैयक्तिक कुठली मदत हवी असेल तर तुमचे आपल्या हक्काचे आम्ही समाज बांधव तुमच्यासाठीच हे कार्यक्रम करतो हे प्रथम लक्षात घ्या. आम्ही डायमंडला मोठे करत नाहीये, आम्ही डायमंडला शोधलेलं आहे, डायमंड स्वतःहून आमच्याकडे आलेले नाहीयेत. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की आम्ही डायमंडला शोधले आणि पहिल्या बैठकीत 25 जणांची नावं काढली की ह्या 25 जणांचे आपण सुरुवातीला विचार ऐकूया आणि पुढच्या 25 जण जे काय होतील डायमंड त्यांची आम्ही नावं परत शोधणार आहोत. परंतु ह्यांचे विचार जर आपल्याला जर का आवडले असतील आणि ह्यांच्याकडनं तुम्ही जे काही आता विचाराचे जे काही दान त्यांनी दिलेलं आहे त्यातलं जरी एक एक थेंब अमृताचा जरी आपण घेतलात आणि आपण आपलं जीवन उत्कर्ष करायला इच्छुक झाला असेल तर नक्कीच आम्ही आर्थिक दृष्ट्या पण आणि बाकीच्या सर्व दृष्ट्या पण आम्ही मार्गदर्शन करू आणि मदत पण करणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी आपण हे डायमंड बिहाइंड द कर्टन हे जे कार्यक्रम ऐकले त्याच्याबद्दल आपलं जे काय आहे मनोगत ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या काही इच्छा असतील परंतु कधी कधी आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होत नसतील. कदाचित किशोरबाईंनी सांगितलं की आपल्याला बाहेर जायचं अभ्यासाला, आपल्याकडे चांगला हे अभ्यासाचा अजून ऊर्जा आहे, शिक्षणाची ऊर्जा अजून असेल आणि परंतु आर्थिक कारणासाठी जाऊ शकत नसाल तर तरी सुद्धा समाज आपल्याला लोन द्यायला तयार आहे. बिनव्याजी लोन द्यायची तयारी आहे आमची. फक्त एवढंच आहे की आपण ज्या वेळेला कामाला लागाल त्यावेळेला हे लोन आपण फेडलं पाहिजे की त्या लोनचा इतर आपल्या मुलांना फायदा होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे किंवा कुणाला फॅक्टरी टाकायची झाली असेल तर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला पाठवा. आम्ही तज्ज्ञांकडनं तपासून घेऊ आणि फॅक्टरीला तुमच्या आम्ही शेअरिंग करू. अशा प्रकारच्या कल्पना बऱ्याच लोकांनी मांडलेल्या आहेत. तर तुम्ही जरूर याच्यावर विचार करा आणि याप्रमाणे आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहोत. मित्रांनो, यासाठी आपण पुढे 31 ऑक्टोबर 2020 रोजी भेटणार आहोत. तत्पूर्वी परत सांगतो की कोजागिरीची रात्र जी आहे ती आपली
ह्या कार्यक्रमाची शेवटची रात्र आहे. मित्रांनो, जागते रहो, रात्री जागते रहो. करोनाच्या भानगडीत अजूनही कुणीही गरज नसताना बाहेर पडू नका. करोना गेला म्हणून निश्चिंत राहू नका. करोनाचं संकट टळलेलं नाहीये, अजून ते चालूच आहे. आणि मला खात्री आहे की आतापर्यंत जसं तुमच्याकडनं सहकार्य मिळेल, यापुढे पुढच्या कार्यक्रमाला जास्त सहकार्य मिळेल. थँक्यू. गुड नाईट. चल मीटिंग एंड करू का भाई? हा चला एंड करा. किशोर भाई, एकदम माइंड ब्लोइंग मुलाखत. हा किशोर भाई खूपच सुंदर. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. मीटिंग एंड करतो. सुहासभाई नमस्कार. हा नमस्कार. हॅलो नितीन भाई. त्यांचं नेटवर्क डिस्कनेक्ट. आवाज आहे?